प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार सुंदरसा समय त्याने आमच्या जीवनामध्ये दिला आणि ही त्याची उत्तम दया आहे की आम्ही सर्वजण त्याच्या उपस्थितीमध्ये आत्म्याने आणि खरेपणाने येऊन त्याचा स्तुती आराधना करावी. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ गोष्टी आहे ज्यांचं उत्तर आम्हाला मिळत नाही, परंतु आमचा प्रभू जो आमच्या बाजूने लढणारा आहे, तो आम्हाला विजयी करणारा परमेश्वर आहे, ज्याचं नाव यहोवा निसी आहे, जो आमचा विजय आहे. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ वेळा देवाचं पवित्र वचन जेव्हा आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो, अनेक गोष्टी अशा आहे ज्या आमच्या जीवनामध्ये विपरीत घडतात, परंतु देवाची इच्छा त्याच्या लोकांवर इतकी महान आहे की या दिवसांमध्ये तो त्याच्या लोकांची प्रतिदिवशी भेट घेऊन त्यांना तो सहाय्य आणि सांत्वन करीतो. प्रेज द लॉर्ड. मागील दिवसांमध्ये पुष्कळ सारे अडखळणं आले, पुष्कळ साऱ्या अशा गोष्टी आल्या ज्यामध्ये परमेश्वराने आम्हाला वाचवलं आणि त्याचं वचन आम्हाला सांगतं की तो आमच्यासाठी सर्व गोष्टींची तरतूद करणारा परमेश्वर आहे. तो म्हणतो, दिवसा सूर्य रात्री चंद्र तुला बाधा करणार नाही. परमेश्वर तुझं सर्व अनिष्टापासून रक्षण करील. तुझं येणं जाणं सुरक्षित करणारा तो परमेश्वर आहे. अशा फार साऱ्या गोष्टी आहेत ज्यांचं आम्ही विचार करतो, ज्या विचारांमध्ये आम्हाला कधी उत्तर मिळत नाही, परंतु देवाची इच्छा काय आहे या दिवसांमध्ये आम्हाला समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. सर्वात अगोदर मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो जे आपल्या शेजारी बसलेले आहेत. त्यांना एक सुंदरसं स्मित हास्य करून त्यांना विश करा की आज प्रभू तुमच्या बरोबर बोलेल. जरा हसून बोला, त्यांना विश्वासाने बोला. असं प्रेज द लॉर्ड. बोलणार ना प्रभू. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, प्राचीन काळी अंशांनी प्रभू त्याच्या लोकांबरोबर बोलला. कसा बोलला माहिती आहे? कोणासोबत? उरिमाद्वारे. उरीम म्हणजे माहिती आहे? देवदूत. उरीम म्हणजे देवदूत का? उरीम म्हणजे प्रगटीकरण. प्रेज द लॉर्ड. करूब म्हणजे देवदूत. दृष्टांताद्वारे बोलला, प्रगटीकरणाद्वारे बोलला, संदेष्टांद्वारे बोलला, स्वतः बोलला. रेमा वर्ड ज्याला आम्ही म्हणतो, स्पष्टपणे कानावर येणारे वर्ड जे आहे, शब्द आहे, त्यांच्याद्वारे प्रभू लोकांशी बोलला. परंतु या दिवसांमध्ये तो आपल्या वचनाद्वारे त्याच्या लोकांसोबत बोलतो. प्रेज द लॉर्ड. बायबल फार स्पष्ट आहे. बायबलमध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट जी आहे ती खरी आहे. त्याच्यामध्ये मनुष्याचं जे मत आहे ते कार्य करत नाही, कारण की ती कोणी काल्पनिक कथेच्या द्वारे त्या ठिकाणी लिहिली नाही. एखाद्याला वाटलं की माझ्या मनामध्ये मी असं लिहावं आणि त्या प्रकारे ते लिहिल्या गेलं, अशातलं नाही. तर बायबल हे जिवंत देवाचं सत्यवचन आहे, जे वचन जेव्हा आम्ही आमच्या मुखाने बोलतो ते कार्य करण्यास तत्पर असं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज तो दिवस देवाने आपल्या वचनाद्वारे आम्हाला दाखवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. विलापगीतमध्ये तो म्हणतो की आम्ही भस्म झालो नाही, केवळ त्याची दया आहे, तर त्याच्या कृपेला कधीही खंड पडत नाही, तर ती कृपा दिवसेंदिवस आम्हावर नवीन होते. फार लोकांच्या जीवनामध्ये आजचा समय जो आहे ना, तो काही ना काही उद्देशाने प्रभूने टाकलेला आहे. त्याचा उद्देश हाच आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण बनावं. आणि ते कारण हेच आहे की या दिवसांमध्ये मंडळीची तयारी अतिशय गरजेची आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, देवाचं पवित्र वचन सांगतं की जगामध्ये अशा पुष्कळ साऱ्या गोष्टी होत आहे, ज्या गोष्टींकडे पाहून आम्हाला असं वाटतं की आता सगळं काही संपणार आहे. परंतु प्रभूचं वचन आम्हाला सांगतं काय माहिती आहे का? प्रभूने त्या दिवसाविषयी कोणालाही सांगितलेलं नाही. स्वतः प्रभू येशू ख्रिस्तही म्हणतो तो दिवस कोणाला ठाऊक नाही, तो पित्याला ठाऊक आहे आणि तो अकस्मात येऊन पडणार आहे. अकस्मात म्हणजे अचानकपणे. आणि प्रभूच्या आगमनासाठी जेव्हा आम्ही स्वतःला तयार करतो, तर आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की परमेश्वराची इच्छा त्याच्या लोकांसंबंधाने काय आहे. फार लोक आहे, प्रश्न आहे त्यांच्या मनामध्ये, जर देव आमच्या बाजूने आहे, जर देवावर आम्ही विश्वास ठेवला तर संकट का बरं आहे. फार लोक आहे ते आपल्या मनामध्ये म्हणतात की जर आम्ही जर देवाचा स्वीकार केला तर जीवनातले त्या ठिकाणी व्याधी विकार आजार का गेले नाही, का परिवारामध्ये शांती नाहीये, नवसंजीवन का नाही, आजूबाजूचे लोक अजूनही का विरोधात उठलेले आहे, परिवारामध्ये शांती नाही, अनेक भांडणं त्या ठिकाणी होत आहे, आर्थिक स्थिती सुधारत नाहीये. आमचे जे काही आशीर्वाद प्रभू येशूने जेव्हा आम्हाला तारणासोबत फुकट दिलेले आहे, ते आशीर्वाद आज आम्हाला का मिळत नाहीये. पुष्कळ सारे कारण आहे. या कारणांनी आमचं मन व्याकुळ झालेलं आहे. पण बायबल फार स्पष्ट आहे. बायबल सांगतं तुमचं मन व्याकुळ होऊ नये म्हणून माझवर विश्वास ठेवा. कोण म्हणतं? प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. आम्हाला फार सुंदर वचन दिलेले आहे.
फार ठेवला विश्वास, जगाच्या ताकदीवर ठेवला, बलावर, स्वतःच्या ताकदीवर ठेवला, नातेवाईकांवर विश्वास ठेवला. काय मिळालं? काही नाही मिळालं. देवाचं पवित्र वचन सांगतं, नेहमी एक गोष्ट मी नेहमी त्या ठिकाणी काल विचार करत असताना एक मनामध्ये सारखी विचार चालू होते आणि ते विचार हेच होतं की अपेक्षा देवाकडून करावी आणि भलाई लोकांकडून मिळवावी. प्रेज द लॉर्ड. अपेक्षा कोणाकडून करावी? देवाकडून. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, आपलं ओझं देवावर टाका कारण की त्याला तुमची काळजी आहे. पेत्र म्हणतोस. जर पेत्र म्हणतो देवावर ओझं टाका, तर आम्ही आमचं ओझं का टाकत नाही? देवावर आपलं ओझं टाकणं म्हणजे देवाकडचं ओझं घेणं आहे. आणि देवाचं ओझं घेणं म्हणजे काय ते मागच्या रविवारी आम्ही चांगल्या प्रकारे शिकलो. प्रेज द लॉर्ड. कोणी आहे का असं की ज्याला मागच्या रविवारचा उपदेश कळाला नाही? सर्वांना कळाला. कारण की मी प्रयत्न एवढा सोपा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो की जे वचन आमच्या अंतःकरणामध्ये रुजवल्या जावं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी या दिवसांमध्ये सांगेल की जे उपास प्रार्थना आम्ही करतो ना, तर उपास प्रार्थना चमत्कारांसाठी करू नका. चमत्कार होतात, मी त्याच्या विरोधात नाहीये. ज्याला वाटतं चमत्कार व्हावे त्याच्या जीवनावर त्यांनी करा, मी त्याच्या विरोधात नाहीये. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की जेव्हा तुम्ही उपवास करता तर देवाला याच गोष्टींसाठी उपवास करा की प्रभू तुला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनातून काढ. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा प्रभू आमच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या त्याला न आवडणाऱ्या गोष्टी काढायला सुरुवात करतो. कोणत्या गोष्टी आहे? राग आहे, अहंकार आहे, चुगल्या करण्याचा स्वभाव आहे, निंदा करण्याचा स्वभाव आहे, सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी करण्याचा स्वभाव आहे. आणि या स्वभावाला जेव्हा तुम्ही काढण्याकरता देवाला कृपा मागता, तर परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये त्याची कृपा टाकतो. आणि त्या कृपेच्या द्वारे जी परिपक्वता जी ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला हवी आहे, ती परिपक्वता यायला सुरुवात होते. कशाच्या द्वारे? कृपेच्या द्वारे. प्रेज द लॉर्ड. कृपा करणं म्हणजे माहिती आहे का? कृपा म्हणजे माहिती आहे की आम्ही कमजोर आहो, आम्ही करू शकत नाही, परंतु आम्हाला सहाय्याची नितांत आवश्यकता आहे. आणि ते सहाय्य जो करतो तो आम्हावर कृपा करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून स्तोत्रकर्ता नेहमी म्हणतो, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल? आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, याचपासून मला सहाय्य येते. प्रेज द लॉर्ड. आमचं सहाय्य कोणापासून आहे? परमेश्वरापासून. मी नेहमी लोकांना सांगतो की आपलं बायबल सोबत ठेवत जा. प्रेज द लॉर्ड. बायबल जे आहे ना, त्याच्याविषयी असं लिहिलेलं आहे की एकतर बायबल तुम्हाला पापापासून दूर ठेवील, नाही तर पाप तुम्हाला बायबलपासून दूर ठेवील. प्रेज द लॉर्ड. एकतर बायबल तुम्हाला पापापासून दूर ठेवील, नाहीतर पाप तुम्हाला बायबलपासून दूर ठेवील. सत्य परिस्थिती आहे. ज्याने ज्याने आपल्या जीवनामध्ये बायबल उचललं ना, देवाने त्याला उंचच केलेलं आहे. तुम्ही इतिहास तपासून पहा. प्रेज द लॉर्ड. ज्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये देवाच्या वचनाला उंच केलं, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्याला उंच केलं. आणि मी तुम्हाला सांगतो, या दिवसांमध्ये तोच व्यक्ती उंच होईल जो देवाच्या वचनाला उंच करण्यासाठी खटपट करत आहे. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ असा नाही म्हणत आहे की मी दिवसभर तुम्ही ते वचन घेऊन बसा. काम करा, मेहनत करा, प्रार्थना करा, देवाचा वेळ देवाला द्या. प्रतिदिवशी आपलं ओझं घेऊन प्रभू समोर त्या ठिकाणी नतमस्तक व्हा की प्रभू आम्ही कमजोर आहो, आम्ही उचलू शकत नाही, आमच्या पुष्कळ साऱ्या पीडा आहे, आमच्या हाल आहे, आमच्या परिवारामध्ये समस्या आहे, आमच्या जीवनामध्ये समस्या आहे, व्याधी विकार आहे, सर्व गोष्टींमध्ये आम्हाला बुद्धी त्या ठिकाणी नाहीये, आम्हाला काय करावं, आम्हाला नोकरीविषयक त्या ठिकाणी ज्ञान नाहीये, आमच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी चांगली होत नाहीये. या प्रत्येक गोष्टींनी जेव्हा आमचं मन व्याकुळ होतं, तेव्हा देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये आम्हाला एक आधार देणारा आहे. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे की जो परमेश्वरावर भरोसा ठेवितो तो कधी लज्जित आणि फजित होणार नाही. प्रेज द लॉर्ड. आम्हाला कधीच लाजेचा अनुभव आला नाही. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, शापित आहे तो मनुष्य जो मनुष्यावर भरोसा ठेवितो, धन्य आहे तो मनुष्य जो देवावर भरोसा ठेवितो. काय सांगू दादा, सगळ्या देवावर भरोसा ठेवून चालला, आता आलाय येशू आला, आता येशूवर विश्वास ठेवून पाहू. पण काय कामाचं? येशू सुद्धा प्रार्थना ऐकत नाही तर कशाला यायचं त्याच्याकडं? फार लोकांचा प्रश्न आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल. या शुक्रवारी मी एक उपदेश केला. तुमच्या प्रार्थनांचे उत्तर आहे ना 3 प्रकारे येतं. एक हो, दुसरं नाही आणि तिसरं थोडं थांब. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेचे उत्तर 3 प्रकारे येतात. तुम्ही प्रार्थना करता ना देवाला, सगळे प्रार्थना करता का?
अरे विश्वासाने म्हणा ना. हां, जे नाही करत त्यांनी करा, सुरुवात करा आजपासून. मी विरोधात नाही कोणाच्या, काय होत नाही, हरकत नाही. नाही करत ना, आजपासून सुरुवात करा. आणि या प्रार्थनेची उत्तरं 3 प्रकारे येतात. ते पहिली गोष्ट आहे येस, सेकंड नो, आणि थर्ड वेट. हो, नाही आणि थोडं थांब. काय होतं माहिती आहे का, एक तर प्रभूच्या इच्छेने, मी तुम्हाला सांगू का देवाची इच्छा कशामध्ये आहे? देवाची इच्छा त्याच्या वचनामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. जो वचन वाचतो तो देवाच्या इच्छेला समजतो. आणि त्या प्रार्थनेची उत्तरं नेहमी येतात ज्या प्रार्थना देवाच्या इच्छेनुसार असतात. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगेल, मी मागे उदाहरण दिलं आणि आत्ताही देईल, की या दिवसांमध्ये फार घाणेरड्या गोष्टी चालू आहेत. पुष्कळ लोकांना आपल्या परिवारामध्ये राहण्याचा कंटाळा येतो. त्यांना बाहेरील गोष्टींची त्या ठिकाणी जेव्हा लत लागते, त्यांना बाहेरील गोष्टींची जेव्हा सवय लागते, तेव्हा घरातल्या लोकांचा त्यांना कंटाळा येतो आणि ते प्रार्थना करतात की प्रभू, हे घरातले लोक फार कंटाळवाणे आहे, या बाहेरच्या गोष्टीबरोबर माझं जे नातं आहे ते जोडल्या जाऊ दे आणि प्रभू ते कर. आणि जेव्हा प्रभू त्या गोष्टी करत नाही तेव्हा ते म्हणतात हा देव खोटा आहे. बायबल ज्या गोष्टीला पाप म्हणतं त्याला आम्ही कधीही चांगुलपणा म्हणू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, काही काही लोकांना त्या ठिकाणी संयम नाही आहे. या दिवसांमध्ये पुष्कळ लोकांचा संयम त्या ठिकाणी ढासळलेला आहे. त्यांना झटक्यामध्ये रिझल्ट पाहिजे. ते म्हणतात बाप दाखवणे ते श्राद्ध घाल. फार लोकांची अवस्था अशी आहे. आम्हाला त्या ठिकाणी बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जो धीर धरून परमेश्वराची वाट पाहतो परमेश्वर त्याला त्या ठिकाणी प्रतिफळ देतो. आणि हे चुकत नाही. कोणत्याही गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येता तेव्हा परमेश्वर तुमच्यासाठी त्या प्रत्येक गोष्टीची तरतूद करतो. ज्या गोष्टींकरता त्याने तुम्हाला पाचारण केलेलं आहे, बोलावलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. मी सांगतो, पुष्कळ वेळा आम्हाला वाट पाहणं गरजेचं आहे. हे आत्मिक जीवन आहे. या आत्मिक जीवनामध्ये प्रत्येकाला वाट पाहणं गरजेचं आहे. जो जो व्यक्ती धीर धरून परमेश्वराची वाट पाहिल त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करील. त्याचं जिवंत उदाहरण आहे अब्राहम आणि सारेविषयी. तुम्हाला माहित आहे, प्रभूने वयाच्या 75व्या वर्षी अब्राहमाला अभिवचन दिलं होतं. सर्वांना माहित आहे ना, की काय सांगितलं, मी तुला पुत्र देईल, तुझ्याद्वारे राष्ट्र निर्माण करेल. काय म्हटलं होतं प्रभू? राष्ट्र निर्माण करेल. 75 वर्षाचा म्हातारा होता. 75 वर्षाचा असताना त्याला अभिवचन दिलं की मी तुझ्याद्वारे राष्ट्र निर्माण करील, की तुझ्याद्वारे मी त्या ठिकाणी तुला वंश देईल, तुला पुत्र देईल. झालं काय माहितीये का? 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेले, 4 वर्ष गेले. मिळालं का लेकरू? मग आमच्या साराताई होत्या. साराताई आल्या अब्राहमाकडे. किती वाट पाहिजे? मिसरमध्ये होतो तेव्हा देवाने सांगितलं ना पुत्र होईल. आता किती दिवस वाट पाहिजे? आता तुम्ही जखड म्हातारी होत राहिलेली आहे. काय व्हायचं आता? काय खरं आहे का? किती दिवस वाट पाहिजे? बरंच वाट पाहिली ना. आता कार्य होत नाही, हे होत नाही, ते होत नाही, अमकं होत नाही, तमकं होत नाही. किती दिवस देवावर विश्वास ठेवायचा म्हणाले ती. आणि मग काय म्हणाली, मिस्रातून आपण दासी आणली ना, तिच्यापैकी एकला तू काय कर, तू बायको करून घे. बघा, वाट न पाहण्याचे दुष्परिणाम बायबलमध्ये लिहिलेले. धीर धरून वाट पहा. देवबाप देणार म्हणजे देणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गोष्टीचा एक नियोजित समय आहे. त्या वेळेला तुमचे आशीर्वाद तुम्हापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जर देवाला तुम्हाला घर द्यायचं आहे तो एनी हाऊ कंडिशन मध्ये, एनी हाऊ कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं स्वतःचं घर देईल. जर त्याला आरोग्य द्यायचं आहे, पुष्कळ वर्षांपासून तुम्ही त्या आरोग्यासाठी प्रार्थना करताय, तो एनी हाऊ कशाही प्रकारे तो तुम्हाला आरोग्य देईल म्हणजे देईल. तुमच्या लेकरांना जर त्याला अधिकारी बनवायचं आहे तो तुमचे लेकर किती ढ असू द्या, त्याला काही येत नसू द्या, जर देवाने त्यांच्याविषयी योजना केलेली आहे, जर देवाने ठरवलेला आहे तर ते येणाऱ्या दिवसांमध्ये तो करील म्हणजे करीलच. पण समय आहे, वाट पाहणं गरजेचं आहे. सारेनी वाट पाहिली नाही. सारा म्हणाली इतका वेळ, इतका दिवस त्या ठिकाणी आपल्याला संतान नाहीये, किती दिवस वाट पाहायची? आता काय खरं आहे का? शक्य आहे का? देवाने अभिवचन दिलं. अब्राहम म्हणतो अगं ऐक, थांब थोडंसं, देवाने दिलेलं आहे अभिवचन, थोडं वाट पाहू ना, काय हरकत आहे? पण ताई त्या ताई होत्या. ताईने काय ऐकलंच नाही. ताई म्हणाली काय करत, जाऊ दे बाबा, काय नाही नाही, मी परवानगी देते, मी परवानगी देते, मी परवानगी देते, करा. दासी बरोबर त्या ठिकाणी विवाह केला, त्याच्याद्वारे पुत्र झाला. दोघांमध्ये त्या ठिकाणी दोघींमध्ये भांडण व्हायला लागलं. वाट न पाहण्याचे दुष्परिणाम सारेद्वारे लेकरू झालं. पण तुम्हाला माहिती आहे बायबलमध्ये
तो इस्माईल आहे ना, तो इसाकाला लई छाडायचा हो. वाट न पाहण्याचे दुष्परिणाम एवढे घाणेरडे झाले का आज ज्या दोन जाती उत्पन्न झालेल्या आहे ना, त्यांच्यामध्ये कधीच ऐक्य नाही झाले. प्रेज द लॉर्ड. माहिती आहे ना, दोन जाती निर्माण झाल्या, एक दासीपासून झाली आणि एक सारेपासून झाली. दोन्हीमध्ये आजपर्यंत कधी ऐक्य झालेलं नाही. म्हणून बायबल आम्हाला सांगतं वाट पाहणं गरजेचं आहे. 3 प्रकारे उत्तर येतात. जर देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना कराल तर परमेश्वर हो मध्ये उत्तर देईल. जर देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करणार नाही तर देवबाप सरळ तुम्हाला नाही सांगेल. आणि जर देवाला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत करायचं आहे तर परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काय करेल माहितीये का? तो तुम्हाला वाट पाहायला लावेल. जेव्हा तुम्ही वाट पाहाल येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचे आशीर्वाद पुष्कळ पटीने अधिक असतील. योसेफाने वाट पाहिली, देवाने त्याला काय केलं? मिस्राचा प्रधान बनवलं. तुम्हाला सांगतो दाविदाने वाट पाहिली, इस्रायलाचा राजा झाला. मी तुम्हाला सांगतो मोशेने त्या ठिकाणी 40 वर्ष वाट पाहिली, त्याने त्या ठिकाणी काय केलं माहितीये का? इस्रायलाचं प्रतिनिधित्व केलं. मी तुम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये एकच गोष्ट सांगेल की तुम्ही जर वाट पाहणारे लोक आहात तर मी तुम्हाला सांगतो या दिवसांमध्ये परमेश्वर तुमचं उत्तर या प्रकारे देईल काय जसं त्याने आजपर्यंत कोणाला दिलं नाही. प्रेज द लॉर्ड. विषय तो नाहीये, परंतु एक बॅकग्राऊंड तयार करण्याकरता जे आहे आम्हाला ज्याची आवश्यकता आहे ते आम्हाला सांगणं गरजेचं आहे. वचनामध्ये जाऊया आपण. पहिले शमूएलाचा 7वा अध्याय. पहिले शमूएल याचा 7वा अध्याय. सर्वांनी काढले आणि त्याची काही वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. तर त्या वचनांमध्ये काही गोष्टी आम्हाला जाणणं गरजेचं आहे. 7 वचनापासून मी तुमच्याकरता वाचतो. सर्वजण आपल्या बायबलमध्ये लक्ष द्या आणि आपल्या बायबलमध्ये जेव्हा लक्ष देता तर त्या वचनांना त्या ठिकाणी हायलाईट करा, त्याच्याकडे केंद्रित करा लक्ष. ज्यांनी बायबल आणलं नाही त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या आणि कान लावून ऐका. कदाचित परमेश्वराचं वचन आज आमच्या प्रत्येक गोष्टींमध्ये आम्हाला एक आशेचा किरण दिल्याशिवाय राहणार. प्रेज द लॉर्ड. वचनामध्ये या प्रकारे लिहिलं आहे. 7 वचनापासून मी वाचतो. इस्रायल लोक मिस्पात जमा झाले आहेत हे पलिश्त्यांनी ऐकले, तेव्हा त्यांचे सरदार इस्रायल लोकांवर चढाई करून आले. हे ऐकून इस्रायल लोकांस पलिश्त्यांची भीती पडली. इस्रायल लोक शमूएलास म्हणाले, आमचा देव परमेश्वर याने आम्हास पलिश्त्यांच्या हातून सोडवावे, म्हणून त्याची काकळूत करण्यास विसंबू नका. काकळूत म्हणजे प्रार्थना, विनंती, दोहाई देणं त्याला हिंदीमध्ये म्हणतो. प्रेज द लॉर्ड. मग शमूएलाने एक दूध पिते कोकरू घेऊन व त्याचा परमेश्वरास निशेष होम करून इस्रायलासाठी परमेश्वराची आराधना केली व ती परमेश्वराने ऐकली. शमूएल होमार्पण करीत असता पलिष्टी इस्रायलांशी लढावयास जवळ येऊन ठेपले. त्या दिवशी परमेश्वराने प्रचंड गर्जना करून पलिष्ट्यास घाबरे केले आणि इस्रायलापुढून त्यांचा मोड झाला. इस्रायल लोकांनी मिस्पातून बाहेर पडून पलिष्ट्यांचा पाठलाग केला आणि ते बेत कारापाशी पोचत तोपर्यंत त्यास ते मार देत गेले. मग शमूएलाने एक शिळा घेऊन ती मिस्पा व शेन याच्या दरम्यान उभी केली व तिला एबनेझर हे नाव देऊन म्हटले की येथवर परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं पवित्र, प्रबळ आणि पराक्रमी वचन आहे. हे वाचल्या जाण्यासंबंधाने आपण आमेन म्हणूया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं शमूएल एक संदेष्टा होता. प्रेज द लॉर्ड. आणि जो इस्रायलाचा शास्ताही होता. शास्ता म्हणजे न्याय करणारा व्यक्ती. आणि बायबल सांगतं की जेव्हा शास्त्याच्या रूपाने शमूएलाला देवाने निवडलं तेव्हा देवाचं पवित्र वचन आम्ही जेव्हा बायबलमध्ये वाचतो तर इथे लिहिलेलं आहे की पलिष्ट्यांना कळालं. पलिष्टी लोक जे आहे जे इस्रायलाच्या बाजूचा देश आहे आणि या पलिष्ट्यांना कळालं आणि कळाल्यानंतर त्यांना कळालं की शमूएल नावाचा एक शास्ता इस्रायलामध्ये उभा राहिलेला आहे.
आणि मग त्यांनी काय केलं माहित आहे का? त्यांनी इस्रायलावर हल्ला केला. आणि जेव्हा हल्ला केला तेव्हा काय सांगतं बायबल? इस्रायली लोक घाबरले आणि ते शमूएलास म्हणायला लागले. ते म्हणाले की आमचा देव परमेश्वर याने आम्हास फलिष्त्यांच्या हातातून सोडवावे, म्हणून तू त्याच्याकडे विनंती कर, प्रार्थना कर की त्याने आम्हाला सोडवावे. प्रेज द लॉर्ड. आणि मग शमूएलाने काय केलं? शमूएलाने एक दूध पिते कोकरू घेऊन त्याचा परमेश्वरास निमशेष होम करून इस्रायलासाठी परमेश्वराची आराधना केली. आणि ती काय झाली? देवाने ऐकली. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जो व्यक्ती देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा आहे त्याची प्रार्थना कधीही अवमान केली जात नाही. प्रेज द लॉर्ड. खरा ख्रिस्ती कोण आहे? खरा ख्रिस्ती तोच आहे जो देवाच्या वचनाप्रमाणे स्वतःचं आचरण करतो. बायबलमध्ये लिहिलेलं आहे वचनाबाह्य जीवन नाहीये. पुष्कळ लोक म्हणतात जर वचनांप्रमाणे चालायला लागलं तर जीवनाचा आनंद कधी करायचा, मजा कधी करायची. ख्रिस्ती जीवन त्यांना फार अवघड वाटतं, जे त्यांचं अंतःकरण जे आहे अस्वस्थ करणार आहे. जे की 95 वर्षाचा योहान म्हणतो, मी परमेश्वराचा आवाज जो आहे करण्याच्या नादासारखा ऐकतो. आणि तोच योहान म्हणतो परमेश्वराची आज्ञा पालन करणं कठीण नाहीये. प्रेज द लॉर्ड. अरे ख्रिस्ती जीवन फार आनंदाचं आहे, ज्याविषयी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की जेव्हा फलिष्त्यांनी यांच्यावर हल्ला केला तेव्हा परमेश्वराने काय केलं? शमूएलाची प्रार्थना ऐकली. आणि प्रार्थना ऐकल्यानंतर देवाने काय केली माहिती का? प्रचंड गर्जना करून फलिष्त्यास घाबरे केले. हिंदीमध्ये लिहिलेलं आहे की जे मेघ आहे, ढग आहे, त्या ढगांच्या द्वारे त्या ठिकाणी परमेश्वराने प्रचंड, विजा चमकल्यानंतर कसा आवाज येतो? एकदम म्युझिक छान वाजते ना, आवाज कसा येतो? घाबरले का कधी? वीज जेव्हा चमकली तेव्हा आवाज एकदम मोठ्याने आवाज आला, कधी घाबरले का? डचकले ना. आता विचार करा, तर एकाच वीज चमकल्याने आम्ही एवढे घाबरतो, तर यांच्या वेळेला किती गर्जना केली असेल? प्रचंड म्हटलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रचंड गर्जना करून फलिष्त्यास त्यांनी घाबरे केले. आणि फलिष्टी जे लोक जे आहे बघा, का बरं घाबरे केले? मी तुम्हाला सांगण्याचं कारण हेच आहे की इस्रायली लोक संख्येने कमी होते हो, फलिष्त्यांची संख्या खूप होती. बायबल सांगतं की या ठिकाणी ते जास्त होते. जर तुम्ही या अगोदर मागचे अध्याय जर वाचले तर या अध्यायांमध्ये तुम्हाला वाचल्यानंतर कळेल की शास्त्र्यांच्या काळामध्ये जेव्हा इस्रायली लोकांनी जेव्हा देवाच्या विरोधात पाप केलं, देवाविरोधात बंड केलं, बघा तुम्ही शास्त्र जर वाचले तर त्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीच्या हेडिंग मध्ये असं लिहिलेलं आहे, मग इस्रायली लोकांनी देवाच्या विरोधामध्ये पाप केलं. मग इस्रायली लोकांनी देवाच्या दृष्टीने वाईट ते केलं आणि परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला. मग काय झालं माहितीये का? आजूबाजूच्या देशातले राजे महाराजे यायचे, त्यांच्यावर आक्रमण करायचे, त्यांची लूट करायचे, त्यांना मारायचे, त्यांचा छळ करायचे, त्यांना बंदिवान करून घेऊन जायचे. आणि बघा, या सर्व गोष्टी होत असताना इस्रायली लोक ताकदीने कमजोर होते, त्यांच्याकडे संख्या जास्त नव्हती, ज्यांच्या विषयी असं लिहिलेलं आहे ते योग्य नव्हते की ते युद्ध जिंकतील. परंतु जेव्हा शमूएलाने प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने प्रचंड गर्जना केली आणि गर्जना करून फलिष्त्यास घाबरे केले. आणि बायबल आम्ही जर वाचतो तर या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं की त्यांनी, इस्रायली लोकांनी त्यांना मार दिला आणि फलिष्टी हरले. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही खरे ख्रिस्ती आहात, जर तुम्ही खरे ख्रिस्ती आहात, जर तुमचं जीवन वचनानुसार आहे, प्रेज द लॉर्ड, लक्ष द्या शब्दांकडे, जर तुम्ही खरे ख्रिस्ती आहात आणि जर तुमचं जीवन वचनानुसार आहे, मी तुम्हाला सांगतो खरा ख्रिस्ती असा नाही ओळखला जात बरं का, तो लई चांगले गाणे म्हणतो म्हणून. प्रेज द लॉर्ड. लई चांगले गाणे म्हणणं म्हणजे तो खरा ख्रिस्ती नाहीये.
लय त्याला त्या ठिकाणी फार तो मोठमोठ्याने ओरडून आरडून त्या प्रार्थना करतो, त्याचा अर्थ असा नाही का तो खरा ख्रिस्ती आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याच्या मिनिस्ट्रीमध्ये, ज्याच्या सेवेमध्ये पुष्कळ सारे चमत्कार होता, याचा अर्थ असा नाही का तो खरा ख्रिस्ती आहे. प्रेज द लॉर्ड. खरा ख्रिस्ती तोच आहे ज्याचं जीवन वचनानुसार आहे. आमेन. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, ज्याचं जीवन वचनानुसार असेल त्याच्या संबंधाने परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की त्याच्याकडे पाहून तुम्ही ओळखावं की त्याच्यामध्ये ख्रिस्तीत्व आहे की नाही. ख्रिस्ती कोणाला म्हटलेलं आहे? ख्रिस्ताच्या पाठीमागे चालणारे लोक. प्रेज द लॉर्ड. काय आम्ही खरे ख्रिस्ती आहोत? अंतःकरणामध्ये आम्हाला विचारणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीचं जीवन वचनानुसार आहे त्याच्याविषयी बायबल आम्हाला सांगतं तोच खरा ख्रिस्ती आहे. मी तुम्हाला सांगतो, जर तुमचं जीवन वचनानुसार आहे, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. प्रेज द लॉर्ड. आनंदाची बातमी आहे. ती बातमी हीच आहे की तुमच्या प्रत्येक गोष्टींशी स्वर्गीय पुरवठा जुडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. स्वर्गीय पुरवठा म्हणजे माहिती आहे तुम्हाला? पाऊल उगाच नाही म्हणत, आमचा प्रभू आपल्या संपत्तीनुसार तुमच्या सर्व गरजा स्वर्गीय भांडारातून येशूच्या नावामध्ये पुरवेल. प्रेज द लॉर्ड. लिहिलेलं आहे की नाही? अहो लिहिलेलं आहे का नाही? आमची गरज कुठून पुरवली जाते? म्हणा शेजाऱ्याला, आमची गरज स्वर्गातून पुरवली जाते. अरे विश्वासाने म्हणायला शिका हो. म्हणा, विश्वासाने म्हणा. आमेन. जर तुम्ही खरे ख्रिस्ती आहात तर तुमच्या जीवनामध्ये स्वर्गाचा हस्तक्षेप होणार म्हणजे होणार. तुमच्या प्रत्येक गरजा स्वर्गातून पुरवल्या या करता जातील, कारण की तुमचं वचन त्या वचनानुसार तुमचं जीवन आहे. मग तुमची गरज 1 रुपयाची असू द्या किंवा 1 करोडची असू द्या, सर्व पुरवठा करणारा परमेश्वर आहे. त्याचं नाव काय माहिती आहे का? यहोवा इरे, आमचा पुरवठा करणारा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, इकडं तिकडं जाण्याची गरज नाहीये. तुमच्या सर्व गरजा परमेश्वर आपल्या स्वर्गीय भांडारातून पुरविल, या करता की आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आमच्या सर्व गोष्टींमध्ये आमची काळजी तो वाहतो. आमच्या गरजा कुठून येतात? वरून येतात. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, प्रथम त्याचे राज्य, त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी खटपट करा, म्हणजे जगात लागणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. कॉम्प्लिमेंटरी म्हटलेलं आहे ना, का संघर्ष करावा लागेल. मी तुम्हाला मागेही सांगितलं, ख्रिस्ती जीवन संघर्षाचं जीवन नाहीये. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती जीवन संघर्षाचं जीवन आहे का? बिलकुल नाहीये. का बरं नाहीये? कारण की मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही कमजोर आहात तर हे तुम्ही जाणायला हवं की एका बाजूने प्रभू आहे आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही आहात. अनुभवी प्रभू तुम्हाला कधी त्या ठिकाणी भटकू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हेच तर आम्हाला जाणणं गरजेचं आहे. वचनानुसार जीवन जगणाऱ्या लोकांच्या सर्व गोष्टी परमेश्वर पुरवठा करतो. कसा? स्वर्गातून. प्रेज द लॉर्ड. आम्हाला वाटतं काय काही सांगत राहिला. अहो, बायबल उत्तर देणारं बायबल आहे. बायबलमध्ये प्रत्येक गोष्टीचे उत्तर आहे. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा पलिष्टी लोक इस्रायलवर चालून आले, शमूएलाने प्रार्थना केली, मदत कुठून आली? गर्जना कुठे झाली? पलिष्ठास घाबरं कोणी केलं? परमेश्वराने. आणि जेव्हा ते घाबरे झाले, ते हरले आणि इस्रायली लोक विजयी झाले. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही खरे ख्रिस्ती आहात तर मी तुम्हाला सांगेल, तुमच्या जीवनाच्या प्रत्येक युद्धामध्ये परमेश्वर सहभागी आहे. तुम्ही एकटे नाही, कारण की स्वर्ग तुमच्या बाजूने आहे. आमेन. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही खरे ख्रिस्ती आहात, तुमच्या सर्व गरजा अद्भुत रीतीने पूर्ण झाल्याशिवाय राहणार. मग तुमची परिस्थिती असू द्या, ती बदलल्याशिवाय राहणार. तुमच्या आजार असू द्या, ते बरे झाल्याशिवाय राहणार नाही. तुमची आर्थिक स्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. घरामध्ये नवसंजीवन आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक गरजा, प्रत्येक गोष्टी, प्रत्येक बंधनं तुटतील. केव्हा? जेव्हा तुम्ही खरे ख्रिस्ती वचनानुसार जीवन जगायला सुरुवात कराल. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी बायबलच्या देवावर विश्वास करतो. तो प्रभू म्हणतो, मी चमत्कार करतो. कसे? तो आमच्या करता महान गोष्टी करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड.
त्याने अब्राहमाच्या दिवसांमध्ये चमत्कार केले, त्याने नोआच्या दिवसांमध्ये चमत्कार केले, त्याने दाविदाच्या वेळेस चमत्कार केले. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त देह धारण करून या पृथ्वीवर आला त्याच्या वेळेस त्याने चमत्कार केले. शिष्य होते तेव्हाही त्याने चमत्कार केले आणि तो आजही चमत्कार करत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, चमत्कार प्रतिदिवशी आहे, पण जीवन वचनानुसार जगणंही गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. चमत्कार होत राहतील. जोपर्यंत ही पृथ्वी आहे ना तोपर्यंत चमत्कार होत राहतील. आम्ही चमत्कार आणि चमत्कार करणाऱ्या देवावर विश्वास करतो. आमेन. देवाने गर्जना केली, फलिष्टी घाबरले, स्वर्गाने हस्तक्षेप केला, इस्रायली विजयी झाले. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही खरे ख्रिस्ती आहात तर तुमच्या प्रत्येक मदत, प्रत्येक गरजा स्वर्गातून येण्यास सुरुवात होईल. का? कारण की परमेश्वर आमच्या प्रत्येक गोष्टींमध्ये आमची काळजी घेतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये काही पण होऊ शकतं. जर तुम्ही खरे ख्रिस्ती आहात, म्हणा आपल्या शेजाऱ्यांना म्हणा, जर तुम्ही खरे ख्रिस्ती आहात काही पण होऊ शकतं. म्हणा त्यांना विश्वासाने म्हणा, काही पण होऊ शकतं. आमेन. मी तुम्हाला सांगतो काय, जर तुम्ही खरे ख्रिस्ती आहात ना तर तुम्ही पेत्रासारखं पाण्यावरही चालू शकता. लोकांना इथून तिकडे जाण्यासाठी नावेची गरज पडू शकते, पण तुम्ही त्या ठिकाणी पाण्यावर पाय ठेवा, तुम्ही बुडणार नाही, तुम्ही पाण्यावरही चालू शकता. जर तुम्ही खरे ख्रिस्ती आहात ना तर तुमच्या 5 भाकरींद्वारे 5,000 लोक त्या ठिकाणी जेवू शकतात. आमेन. होऊ शकतं ना, काही पण होऊ शकतं. वचनानुसार जीवन असणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये काही होऊ शकतं. तुमची थोडकी मिळकत आहे, पण ती लोकांना वाटून सुद्धा ती कमी पडणार नाही. जर तुम्ही खरे ख्रिस्ती आहात तर स्वर्गातून मान नाही घेऊ शकतो. जर तुम्ही खरे ख्रिस्ती आहात तर तुमच्याकरता परमेश्वर अद्भुत गोष्टींची तरतूद करू शकतो. जर तुम्ही खरे ख्रिस्ती आहात तर तुमच्या घरामध्ये तुम्ही माठामध्ये पाणी टाका बिना साखरेचा. तुमच्या पाण्याच्या ठिकाणी बघा योहान 2 मध्ये लिहिलेला, पाण्याचा प्रभूने काय केला? द्राक्षरस केला. तुमच्याकडे पाहुणे आले, चहाला साखर नाहीये, पत्ती नाहीये, तुम्ही विश्वासाने झाकण नुसतं पाणी ठेवा आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्या. मी तुम्हाला सांगतो, जर जीवन वचनानुसार आहे, खरे ख्रिस्ती आहात तर त्या पाण्याचा कधी चहा होईल तुम्हालाही कळणार. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. मी तुम्हाला नेहमी सांगेल, अपेक्षा देवाकडून करा, भलाई लोकांकडून मिळण्याशिवाय राहणार नाही. बायबल आम्हाला सांगतं, वारंवार सांगतं, खरे ख्रिस्ती बनायचं आहे. खरे ख्रिस्ती तेच आहे ज्यांचं जीवन वचनाप्रमाणे आहे, जे वचनाप्रमाणे जीवन जगतात. त्यांच्या जीवनामध्ये कधीही त्यांचं नुकसान होणार नाही, कारण की लिहिलेलं आहे, परमेश्वर म्हणतो, मी परमेश्वर आहे, माझ्यासाठी काय अशक्य आहे. प्रेज द लॉर्ड. काही पण होऊ शकतं. हो, काही पण होऊ शकतं. तुम्हाला माहित आहे, मिसर देशामध्ये नाईल नदी आहे. नाईल नदी ऐकलं ना, इतिहासामध्ये, भूगोलमध्ये ऐकलं असेल ना, जगातली सर्वात लांब नदी जिला त्या ठिकाणी म्हटलं जातं ती नदी म्हणजे नाईल नदी आहे. दुसरी कोणती आहे? अमेझॉन आहे. या 2 नद्या जगातल्या सगळ्यात मोठ्या नद्या आहे. पण मिसर देशामध्ये जी वाहणारी नाईल नदी आहे ना, ती नदी, एक दिवस काय झालं, जेव्हा मोशेद्वारे प्रभूने महान चमत्कार केले, तर प्रभूने एक चमत्कार या प्रकारे केला की सर्व पाणी जे आहे ते रक्तामध्ये बदललं ना. मला करेक्ट करा बरं का, मला माहिती नाही, मी तुम्हाला विचार. पाण्याचं त्या ठिकाणी द्राक्षरस झालंय माहित आहे, पण पाणी रक्त झालं जुन्या करारामध्ये, माहित आहे ना. तुम्हाला वाटत असेल फक्त नदीचं पाणी झालं असेल. अहो नाही, तुमच्या जग वगैरे काय भांडे ठेवले असेल ते सगळं पाणी रक्त झालं. आता मी तुम्हाला सांगू का, जगाच्या लोकांमध्ये आणि आमच्यामध्ये, जे लोक वचनाप्रमाणे चालतात, जे खरे ख्रिस्ती आहेत, त्यांच्यामध्ये आणि जगामध्ये काय फरक आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा, इस्रायली लोक पण तिथे होते मिस्राच्या गुलामगिरीमध्ये. जेव्हा मिसर देशातले लोक पाणी भरायला जेव्हा बादली त्या ठिकाणी त्याच्यात बुडवत होते, तेव्हा बादलीत काय यायचं? आणि जेव्हा इस्रायली लोक पाणी बुडवायचे, त्या पाण्यात बुडवायचे, तेव्हा काय यायचं? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जगाच्या उलट विश्वासणाऱ्या लोकांच्या जीवनात घडतं. प्रेज द लॉर्ड. फरक हाच आहे, एक जगिक व्यक्ती आणि एक विश्वासणारा व्यक्ती यांच्या जीवनामध्ये एकच फरक आहे. तो फरक या प्रकारे आहे, जर आमचं जीवन वचनाप्रमाणे आहे, जर आम्ही देवाला भिवून चालणारे लोक आहोत, तर जगाबरोबर जे घडतं त्याच्या विपरीत आमच्या बरोबर घडतं. भले की जगासोबत कितीही त्या ठिकाणी नुकसान होऊ द्या, तुम्ही नेहमी फायद्यातच राहा. प्रेज द लॉर्ड. फायद्याच्या गोष्टी असल्या का आमचं मन कसं लागतं तिथं, है ना. फायदा पाहिजे. हमको क्या मिलेगा भाई,
बायबलमध्ये लिहिलं ना, शिष्य प्रभूकडे आले, प्रभू आम्ही सारं सोडून आलो, आम्हाला काय विचारता ना. तुम्हाला प्रश्न पडतो का नाही? मी विचारतो देवाला, प्रभू आलो मी, सारं काम धंदे सगळं सोडून, एवढं चांगलं शिक्षण होतं ते सारं सोडलं, जे अधिकारी बनायचे ज्या परीक्षा होत्या ते सारं सोडलं, मेरे को क्या मिलेगा? सेवा करतो ना, फुकट करतो ना, कोणी मदतीला नाहीये, तुझ्याकडेच पाहिलेलं आहे, मग काय मिळेल मला? तुमच्याही मनात प्रश्न असतील ना, चर्चला आलोय खरे आज, काय मिळेल? ठीक आहे ना, पापाची क्षमा झाली, मिळाली, फायद्याचं बोला ना. याला फायदा तर पाहिजे ना. किती दिवसापासून देवा आलोय, अरे अजून परिस्थिती बदलत नाही, अरे तू काही देतो का नाही? लोक ना फार हुशार आहे, हुशार, स्मार्ट आहे ना. सुरुवातीला प्रभूकडे आल्यानंतर किती प्रेमाने, हा येस प्रभू आमचा पिता आहे, काय म्हणतात? आमचा पिता आहे, असं प्रेम करतात, असे ढसा रडता, गाणे गाताना इतके रडता, मैं केवल तुझसे प्रेम करू, डोळे पुसतात, डोळ्यातून पाणी घडाघडा वाहत आहे, मैं केवल तुझसे प्रेम करू, तेरे ही मार्गों पर चलूं, तेरी ही महिमा मैं गाऊं, तेरे ही सामने मैं झुकूं और पीछे ना हटूं. प्रभू नाही 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 नाही, कधीच तुला सोडणार नाही, नाही प्रभू कधीच नाही सोडणार. आणि काम नाही होऊ द्याच. अरे बाप, जसं काम नाही झालं ना, तर प्रभू पिता वगैरे सगळं नाव बाजूला ठेवायचं, आणि काय म्हणतात माहितीये का, ते वर बसलंय ना, त्याला काही दिसणार का माझं चांगलं? प्रेज द लॉर्ड. तो आहे ना तो वर. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो, तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला काय लागतं, ह्या सगळ्या गोष्टी प्रभूला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. पण प्रत्येक गोष्टीचा एक नियोजित समय आहे, त्या समयाला तो तुम्हाला ते 100% देणार म्हणजे देणार. प्रेज द लॉर्ड. जगाच्या लोकांमध्ये आमच्यामध्ये हाच फरक आहे, आम्ही विश्वासाने चालतो, जे डोळ्याला दिसत नाही त्यावरही आम्ही विश्वास ठेवतो की परमेश्वराने दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही परमेश्वराकडे कोणत्या रीतीने पाहता हेही महत्वाचं आहे. बायबलमध्ये विश्वासाविषयी अनेकांची उदाहरणं दिलेली आहेत. विश्वासाने त्यांनी राज्य जिंकली, त्यांनी राष्ट्र जिंकले, त्यांनी सिंहाचे तोंड बंद केले, त्यांनी आंब केलं, त्यांनी लढाया जिंकल्या, त्यांनी सर्व केले, त्यांनी प्रतिज्ञा केलेल्या देश त्यांना त्या ठिकाणी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यांना डोळ्याने दिसत नव्हतं तरी त्यांनी विश्वास ठेवला की एक दिवस प्रभू त्या देशामध्ये त्यांना घेऊन जाईल. ते विश्वासामध्ये मेले आणि मेल्यानंतर त्यांना तो देश मिळाला नाही. वचनदत्त देशाची प्राप्ती त्यांना झाली नाही. परंतु प्रभू त्यांच्याविषयी असं म्हणतो की आशांचा परमेश्वर म्हणायची देवाला लाज वाटत नाही. मी तर प्रभूला प्रतिदिवशी म्हणतो, काय प्रभू तुला माझी लाज वाटते का? आणि कधी कधी प्रभू म्हणतो हो वाटते. का? कारण की वचनानुसार जीवन नाही. प्रेज द लॉर्ड. काय प्रॉब्लेम आहे? 3 वेळा नाकार करणारा पेत्राला प्रभू म्हणतो तू माझ्यावर प्रीती करतोस का? 3 वेळेस त्याच्याकडून स्वीकारून घेतला तर तुम्ही तुमच्यामध्ये चुका आहे तर तुम्ही देवासमोर कबूल करायला पाहिजे. झाल्या प्रभू चुका, काय प्रभू का तुम्हाला आकलून देणार आहे का? तुम्हाला म्हणतो का 4 खेट्या घाल म्हणून? नाही म्हणत तो म्हणतो हरकत नाही. उधळा पुत्र बापाचं सर्व घेऊन गेला, निघून गेला, सर्व उधळलं, सर्व कुकर्म केले, सर्व आईश केली, सर्व संपलं, दुष्काळ पडला, डुकरं खातं ते शेंगा, त्याला खायची वेळ आली. परंतु अशाही परिस्थितीमध्ये देवाचं पवित्र वचन सांगतं त्यांनी निर्णय घेतला की बापाच्या घरी जायला नोकर बनून राहील. परंतु जेव्हा तो आला बाप त्याच्याकडे धावत गेला आणि बापाने त्याचं होतं नव्हतं ते त्याला सर्व काही पुन्हा दिलं. प्रेज द लॉर्ड. त्याचं मन बापाचं आहे. हो, बायबल आम्हाला सांगतं जर तुम्ही वाईट असूनही आपल्या लेकरांना चांगल्या गोष्टी देणं जाणतात, तुमच्या स्वर्गीय पिता तुम्हाला मागितल्यावर पवित्र आत्मा का नाही देणार? त्यासाठी चालेला आहे ना. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो की तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर अद्भुत गोष्टी करणारा परमेश्वर आहे. जे जगाबरोबर घडतं त्याच्या बिलकुल विरुद्ध तुमच्या जीवनामध्ये होईल, कारण की प्रभू तुमच्या बाजूने आहे. अरे बिना ऑपरेशनच्या तुमच्या ज्या गाठी आहेत त्या निघून जाऊ शकतात. प्रेज द लॉर्ड.
आपल्या चर्चमध्ये ते कोमलताई होत्या देशमुख परिवारातल्या, त्यांनी एकदा साक्ष दिली होती की त्यांच्या जी सून आहे ती कोमलताई, त्यांचं ऑपरेशन सांगितलं होतं आणि डॉक्टर म्हणाला ऑपरेशन करावं लागेल का, सूज आलेली आहे मध्ये. त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करायचं आहे. आम्ही विश्वासाने बोललो की नाही, ऑपरेशन करायची गरज नाही पडणार. फास्टिंगचा दिवस होता आणि आम्ही सगळे लेकरं होते, तरुण लेकरं होते, सर्वजण संध्याकाळच्या प्रार्थना होत्या. संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये त्यांनी विनंती दिली होती आणि विनंती केली की प्रभू ऑपरेशन कॅन्सल करणार, तो परमेश्वर आहे. विश्वासाने प्रार्थना केली आणि 1 आठवड्यानंतर त्यांनी सांगितलं की ते ऑपरेशन जे आहे ते कॅन्सल झालं आणि तिला पूर्णपणे आरोग्य मिळालं, कारण की आमचा प्रभू जो आहे तो प्रार्थना ऐकणारा प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. साक्ष आहेत ना. जर तुमचं जीवन वचनानुसार आहे, जर तुम्ही देवावर विश्वास करता, तर तुमच्यासाठी काही पण होऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्यामध्ये विश्वास आहे, तुमच्यासाठी काहीही होईल. आमेन. या ठिकाणी प्रभूने लढाईसाठी ते पलिष्ठी लोक आले आणि प्रभूने प्रचंड गर्जना केली. पलिष्ठी घाबरले आणि हरले. मी तुम्हाला सांगतो, प्रभूकडे तुमच्या समस्यांचा 1-2 महिन्यासाठीचा उपाय नाही. म्हणा आपल्या शेजाऱ्यांना, प्रभूकडे तुमच्या समस्यांचा 1-2 महिन्यांचा उपाय नाहीये, तर तो जो उपाय आहे कायमस्वरूपी आहे. प्रेज द लॉर्ड. बघा ना, पलिष्ठी इस्रायलावर चालून आले. प्रभूने त्यांचा उपाय काय एका वेळेलाच केला का? बघा 13 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. 13 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, या प्रकारे पलिष्ठी पराजित झाल्यावर ते पुन्हा इस्रायलाच्या मुलुखात आले नाही आणि शमूएलाच्या सगळ्या हयातीत परमेश्वराचा हात पलिष्ठ्यांवर. समस्येचा उपाय कसा केला? आले का पलिष्ठी? पण आले का? कुठे दिसले का पलिष्ठी? कसा केला प्रभूने उपाय? कायमस्वरूपी. आमच्या समस्यांचा कायमस्वरूपी उपाय कोणाकडे आहे? प्रभूकडे आहे. आमेन. जर परमेश्वर आमच्यासाठी सर्व गोष्टी तयार करतो, तर मी तुम्हाला सांगेल, तो तुमच्या प्रत्येक आव्हानातून, तुमच्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढेल. त्या समस्या, जे आजार तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्रास देत आहे, ते प्रत्येक परिस्थिती कायमस्वरूपी तुमच्या जीवनातून परमेश्वर दूर करेल. तुमचे दुःख तो आनंदात बदलून टाकेल. असा आमचा परमेश्वर आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. या लढाईमध्ये प्रभू सहभागी होता, स्वर्ग यामध्ये सहभागी होता. मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही खरे ख्रिस्ती आहात, तर तो तुम्हाला प्रत्येक आजारातून सोडवेल, तुमच्या प्रत्येक बंधनातून सोडवेल, तुमच्या जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीतून सोडवेल, तुमचे प्रत्येक बंधन येशूच्या नावामध्ये तोडून टाकील. मी तुम्हाला सांगतो, तुमच्यासाठी जे अशक्य आहे ते सर्व काही प्रभू शक्य केल्याशिवाय राहणार नाही. असा आमचा प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. पण कधी होईल माहिती आहे काय? जेव्हा जीवन वचनानुसार असेल ते. तुम्हाला माहिती आहे, जर तुमचं जीवन वचनानुसार असेल तर काय होईल? तुमच्या मदतीला कोण येतील माहिती आहे का? देवदूत येतील. प्रेज द लॉर्ड. देवदूत कशासाठी आहे? हा बरोबर, देवदूत कशाला दिलेला आहे देवाने? आमची मदत करण्याकरता. बरोबर. मग देवदूत येणार नाही का मदतीला? तुम्ही बायबलमध्ये वाचलं ना, बायबलमध्ये दूत नाही आले का मदतीला? आले का नाही? अहो, चायनामध्ये एक घटना घडली. चीन माहिती आहे ना, चीन देश आहे. भलं का आपल्या लोकांचं त्यांचं कधी पटत नाही, आताच पटत नाही ना. मेड इन चायना पहिलेले चाललं, आता नाही चालणार. मी कशाच्या विरोधात नाहीये, मी काय पॉलिटिक्सला इथे प्राधान्य देत नाही, पण मी उदाहरणादाखल तुम्हाला त्या गोष्टी सांगतो. उद्या म्हणू नका का पॉलिटिक्स घुसडलं म्हणून. बिलकुल नाही. झालेल्या घटनांशी आमचा काही एक संबंध नाही. असल्यास निवड योगायोग समजा. प्रेज द लॉर्ड. चायनामध्ये एक घटना घडली. एक घटना या प्रकारे घडली की एक मोठी शाळा होती, खूप मोठी होती. आता छोटी शाळा असू शकत नाही, खूप मोठी शाळा होती. कितीतरी मजले तिला होते. आणि या मजल्यांमध्ये काय झालं माहितीये का? एक चौक होता. त्या चौक म्हणजे माहित आहे ना, मोठे सिग्नल होते, गाड्या वगैरे चालतात, रस्ता होता, मोठा मेन हायवे होता. आणि त्या रस्त्याला अतिशय खेटून जी आहे ती त्या शाळेची भिंत होती, वॉल कंपाऊंड होतं. आणि झालं काय, अचानक लोकांची गर्दी तिथं झाली आणि सगळे लोक त्या ठिकाणी बघायला लागले. काय झालं तर झालं काय, एक छोटस लेकरू आहे ना, ते जवळपास 6व्या मजल्यावरून खाली पडताना त्यांनी पाहिलं. 6व्या मजल्यावरून. विचार करा ना, 6व्या मजल्यावरून जर खाली पडलं तर काय होईल? इथं झालं पहिल्या मजल्यावरून त्या ठिकाणी उडी मारली तर टंगड्याला किती काय मोठं
मुरगाळा बसला 6व्या मजल्यावरून. आणि 6व्या मजल्यावरून जेव्हा ते लेकरू होतं, छोटं लेकरू होतं बरं का, फार मोठं नव्हतं, 6-7 वर्ष 7-8 वर्षाचं लेकरू असेल ते. आणि ते लेकरू तिथून निसटलं आणि जसं खाली पडलं, त्या ठिकाणी जमलेले काही लोक होते रस्त्याने जाणारे, आणि त्या लोकांनी पाहिलं. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी त्यांनी पाहिलं का एक देवदूत आला आणि त्या दूताने त्याला आपल्या हातात झेललं आणि झेलल्यानंतर त्याला सुरक्षित जमिनीवर ठेवलं आणि तिथून तो निघून गेला. ही चर्चा ऐकून सारे लोक त्या ठिकाणी जमले. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुमच्या मदतीसाठी आपल्या दूतांना पाठवतो, म्हणून स्तोत्र 91 मध्ये लिहिलेलं आहे, तुझ्या पायाला त्या ठिकाणी धोंड्याची ठेस लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून प्रभू तुमच्यासाठी काही पण करू शकतो. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की देवाची इच्छा त्याच्या लोकांसंबंधाने कशा प्रकारे या दिवसांमध्ये आहे. मी तुम्हाला सांगतो, आमची सुरक्षा Z+ सिक्युरिटी पेक्षा स्ट्रॉंग आहे बरं का. Z सिक्युरिटी माहिती आहे का? Z सिक्युरिटी नाही माहिती तुम्हाला? एक व्यक्तीमध्ये असतो, त्याच्या चारही बाजूनी जे आहे ना, एक सोबत असतो आणि पाठीमागे 2, पुढे 2. त्यांच्याकडे वेपन्स असतात, हत्यार असतात, हत्यारबंद असतात. त्यांच्याकडे एक सुटकेस असते, ती सुटकेस जी असते ना त्याच्यामध्ये काय असतं, आर्मर असतं, चिलखत असतं, ज्याने गोळ्या त्या ठिकाणी तुम्हाला लागू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, अशी सुरक्षा जेव्हा त्याच्यावर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, हे सुरक्षा रक्षक चारही बाजूनी त्या ठिकाणी घेरतात आणि आतून फायरिंग करतात. त्याला कोणत्याही गोष्टीची बाधा होऊ शकत नाही. तर त्या Z+ सुरक्षेपेक्षा बेस्ट सुरक्षा आमच्याकडे. प्रेज द लॉर्ड. कारण की देवाचं पवित्र वचन काय सांगतं, जेव्हा एक विश्वासणारा एकटा चालतो तर तो एकटा नाही चालत, त्याच्या बाजूने सर्व स्वर्गाची सारी फौज त्याच्या बाजूने चालत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे जाना. तुम्हाला वाटत असेल नाही अंधारात चाललो आता लय भेव वाटतं. कायचं भेव वाटतं तुम्हाला, है ना? अहो तो गावरान शब्द आहे तो भेव. मला लय भेव वाटून राहिले आहे ना. आपल्याला काय भेव वाटत नाही, आपल्याला भीती वाटत नाही, कारण की दिवसा सूर्य रात्री चंद्र आम्हाला बाधा करत नाही. आम्हाला अंधकाराची त्या ठिकाणी भीती नाहीये. अंधारामध्ये काय होतं, अंधारात चालायला व्यक्ती घाबरतो, परंतु आमचा जो काय देवाचं वचन काय सांगतं, तुझ्या आम्ही गीत गायलं ना, तुझे वचन माझ्या पावला मार्गात प्रकाश आहे. मग देवाचं वचन आमच्या मार्गात आणि पावला आमच्या सर्व पाऊल वाटेवर आमचा प्रकाशच प्रकाश आहे. कारण की देवाचं वचन सांगतं, मी जीवनाचा प्रकाश आहे, जगाचा प्रकाश मी आहे. जो कोणी मला अनुसरतो तो अंधकारामध्ये कधी चालणार नाही. तर तुमच्या जीवनामध्ये अंधकार तुमचं काही वाईट करू शकत नाही. असा एक परमेश्वर जर तुमच्या पक्षाचा आहे तर तुमच्या जीवनामध्ये मनुष्य तुमचं काहीही करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. तो तुमचे मार्ग तयार करणारा परमेश्वर आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट तुमच्यावर वरचढ होणार नाही. बायबलमध्ये एक व्यक्ती असा झाला ज्याचं नाव होतं हिजकिया, आणि हा हिजकिया देवाच्या वचनानुसार देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा व्यक्ती होता. एक दिवस सनेरीब नावाच्या राजाने त्याच्यावर स्वारी केली. 1,85,000 सैन्य त्या ठिकाणी कितीतरी सैन्य घेऊन त्याच्यावर आला. परंतु बायबल सांगते हिजकियाचं जीवन देवाच्या वचनानुसार होतं. आणि जेव्हा देवाच्या वचनानुसार चालणारा एक राजा देवाकडे विनवणी करतो, परमेश्वर म्हणतो काळजी करू नको, एक दूत पाठवला. किती दूत पाठवले? एकच पाठवला. त्या एका दूताने 1,85,000 लोक किती सेकंदात मारले? एका सेकंदात. किती सेकंदात? किती मारले? प्रेज द लॉर्ड. हे का झालं माहितीये? जेव्हा हिजकिया देवाच्या वचनानुसार चालत होता, तर हिजकियाच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करणारा फक्त परमेश्वर. जर तुमचं जीवन देवाच्या वचनानुसार आहे तर तुमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप स्वर्गाचा आणि देवाचा आहे. आमेन. शद्रक, मेशक, अबेदनगो निर्णय घेतला त्यांनी की मूर्तीला नमन करणार नाही. काय परिणाम झाला? त्यांना सांगितलं यांना आगीच्या भट्टीमध्ये टाक. काय फरमान काढलं? पण त्यांचं जीवन कसं होतं? देवाच्या वचनानुसार. त्यांच्या तत्वाच्या विरोधात होतं का ते? होतं.
कारण की मूर्तीला नमन करणं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही मूर्तीला नमन करू नका. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांना सांगितलं की त्या मूर्तीला नमन करू नका. आणि जेव्हा त्यांनी निर्णय घेतला मूर्तीला नमन नाही करायचा, त्यांना काय केलं? त्यांना म्हटलं तर यांना अग्नीच्या भट्टीमध्ये टाकून द्या. आता बघा, जेव्हा निर्णय घेतला अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्याचा, तेव्हा स्वर्गामध्ये एक मोठी मीटिंग झाली. आणि मीटिंग झाल्यानंतर तिथं चर्चा झाली. अग्नीची भट्टी तर आहे, त्यांना अग्नीच्या भट्टीमध्ये टाकतील, पण त्या अग्नीचा परिणाम त्यांच्यावर होणार नाही. प्रेज द लॉर्ड. बरोबर. आता ऐका, धरलं यांना आणि आगीमध्ये त्यांना काय घेतलं? धरून टाकलं. नबूकदनेस्सर तिथं मस्तपैकी बसला होता, खुर्चीवर मस्त आयटीत बसला असेल, आणि टाकले 3, दिसायला लागले. प्रेज द लॉर्ड. टाकले किती? 3, दिसायला लागले. ताट करून पण उभा राहिला आणि म्हणाला, अरे आपण 3च टाकले होते ना, 4था जो आहे तो देवपुत्रासारखा दिसतो. प्रेज द लॉर्ड. मी एक गोष्ट तुम्हाला सांगू का? जर तुमचं जीवन देवाच्या वचनानुसार आहे तर तुमच्यावर संकट येतील खरे, पण तुमच्या संकटांना येण्याच्या आधी प्रभू तुमच्या संकटामध्ये हजर राहील. प्रेज द लॉर्ड. फार लोकांची समस्या काय आहे माहितीये का? त्यांचा विश्वासच नाही. अहो, येतात, आजारपण येतं ना, पण त्या आजारपणामध्ये प्रभू येशू तुमच्या सोबत आहे असा विश्वास तुम्ही करता का? नाही करत. तुमच्या जीवनामध्ये अपघात किंवा संकट, क्लेश, यातना, विपत्ती सर्व येतं, परंतु तुम्ही अविश्वास करत नाही की तिथे प्रभू आहे. आता दाविदाच्या जीवनामध्ये मृत्यू छायेची दरी आली, तेव्हा दाविद असं नाही म्हणाला की मृत्यू छायेच्या दरीत चालत असताना मी थांबलो का? अंधकाराला घाबरून नाही. त्या अंधकाराच्या मार्गाने, त्या मृत्यू छायेच्या दरीतून तो जेव्हा जात होता, तेव्हा तो म्हणतो, मी अरिष्टात भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. प्रेज द लॉर्ड. जर प्रभू आमच्या बरोबर आहे, त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो, बघा, तुमच्यावर येणारी प्रत्येक गोष्ट आहे, भलेही तुमच्या जीवनामध्ये सैतानाने अडखळणं घातले, आजारपण घातले, बंधनं घातले, कदाचित तुमच्या जीवनामध्ये संकटांनी तुमचा रस्ता अडवलेला असेल, पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सुरुवात करा चालण्याची, तिथे ऑलरेडी प्रभू हजर आहे. हालेलुया. असा आमचा परमेश्वर आहे. हो, मी तुम्हाला सांगतो काय माहितीये का? विश्वासाने चालणाऱ्या लोकांसाठी परमेश्वर सर्व मार्गांमध्ये चांगुलपणाचं उत्पन्न करतो. समस्या हीच आहे, आमचं जीवन या दिवसांमध्ये वचनानुसार नाहीये. मी तुम्हाला सांगतो, कामाच्या ठिकाणी तुम्ही फार गांभीर्याने चालता, कारण की तुम्हाला माहित आहे त्या कामापासून आम्हाला मिळकत मिळते. मीही करतो काम, मला माहिती आहे कामाला नाही गेलं तर, जर कामावर आम्ही इमानदार नाही राहिलं तर आम्हाला वेतन मिळणार नाही. मग विचार करा, ज्या देवाकडे जीवन तुमच्यासाठी ठेवलेलं आहे, ज्या देवाने सार्वकालिक जीवनाकरता तुम्हाला पाचारण केलेलं आहे, ज्या देवाने तुम्हाला सर्व आशीर्वाद, स्वर्गाचे आशीर्वाद त्या ठिकाणी आपल्या पुत्र येशूच्या नावामध्ये दिलेले आहे, त्याच्याविषयी जर गांभीर्याने तुम्ही चालत नाही तर तुम्ही त्याच्याकडून वेतन मिळण्याची, प्रतिफळ मिळण्याची अपेक्षा करणं चांगलं आहे की वाईट आहे? चुकीचं झालं नाही. चला, मी तुम्हाला सांगितलं, मी एखाद्या ऑर्गनायझेशनचा मालक आहे. आमेन, मी आहे. हुकून चुकून बोलत आमेन म्हणायला काय झालं? विश्वासाने बोल. मालक आहे आणि तिथे तुम्ही एम्प्लॉय म्हणून कामाला आल्यानंतर तुम्हाला काम आहे, मी तुम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली, तुम्ही 9चा टायमिंग आहे आणि तुम्ही या ठिकाणी 8:45लाच हजर पाहिजे. जर तुम्ही 8:45ला आले नाही तर तुमच्या वेतनामध्ये, तुमच्या पगारामध्ये कपात केली जाईल. तुम्ही काय करा? अरे घरचाच पाडक आहे, एवढं पण मनावर घ्यायचं त्याचं. जाऊ ना, 9:30 आला, काय एवढं? असतात एखादे दोन थोडीचे, ते म्हणाले चला पाहू काय होतं म्हणून आले ते 9:30ला. दिवसाचा पगारच गेला त्या. आणि पगार की साधा सरत नाही बरं का, चांगला 2-3 हजार रुपये रोज. म्हणा ना आमेन. आणि एका दिवसाचा गेला. आपले ना काय झाले, इथं उलटच झालं. दुसऱ्या दिवशी 8:30लाच आले. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या दिवशी
8:30 आहे. मग मला एक गोष्ट सांग, देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही येतो. मी जज नाही करत आहे, मी न्याय नाही करत. पुष्कळ लोक मला म्हणतात, भाऊ आठवडाभर काम करतो, रविवारचा एक दिवस भेटतो, झोपू देत आहे. ठीक आहे, झोपा. मी नाही म्हणत, विरोधात नाही. झोपा, तुम्ही आराम करा, तुमची झोप होणं गरजेचं आहे. 10ला उठा, 11ला उठा, 12ला उठा, मला त्याच्याशी काही म्हणत. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, स्वतःची तुलना स्वतःला त्या ठिकाणी 5 मूर्ख कुमारांसारखं बनवू नका. झोपले होते, वर आला, दार वाजवीत राहिले, उघडा ना. कुमारी होते ना, उघडा. तर नवऱ्याला तर कोणी आरेकारे तर म्हणत नाही ना. असतात काही, असतात अपवाद असतात. प्रेज द लॉर्ड. उघडल्यानंतर प्रभू स्पष्ट म्हणतो, मी तुम्हाला ओळखत नाही. अरे जर आम्ही देवाविषयी जर इमानदार राहत नाही, मी दाब देतो त्या लोकांसाठी जे दुरून येतात, सकाळी लवकर उठतात, 5ला उठतात, 6ला उठतात, सगळा स्वयंपाक वगैरे करतात, सगळं आवडतात, भांडे वगैरे सगळे व्यवस्थित लावून तयारी करतात. का बरं जातात माहिती आहे का? त्यांना त्यांच्या मनामध्ये एक ओढ आहे की आज मला चर्चला जायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो काय, परमेश्वर आम्हाला काय शिकवतो हे मी देवाच्या वचनाने शिकलो, देवाच्या आत्म्याने मला शिकवलं. रविवारच्या प्रार्थनेला जेव्हा तुम्ही येता, तर शेवटच्या प्रार्थनेमध्ये रविवारचे आशीर्वाद नाहीये, ते जे आशीर्वाद आहे ते पहिल्या प्रार्थनेमध्ये असतात. प्रेज द लॉर्ड. जर जीवन वचनानुसार आहे ना, तर तो व्यक्ती देवाच्या उपस्थितीमध्ये पहिल्याने हजर आहे. प्रेज द लॉर्ड. चला, तुम्हाला फारच कंटाळ येत असेल तर तुम्ही म्हणा संध्याकाळी चर्च घ्या, संध्याकाळी घेऊ. उलट चांगलं आहे ना, खाऊन पिऊन मस्त येऊ, काय ताण नाही राहणार. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट देवाच्या वचनाद्वारे शिकवण्याचा प्रयत्न हेच करील की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये सर्व काही करण्यासाठी तयार आहे. बायबलमधल्या प्रभूकडे सर्व गोष्टींचे उपाय आहे. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, जर खरे ख्रिस्ती आहात तर तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये स्वर्गाचा हस्तक्षेप राहिल्याशिवाय राहणार नाही. प्रभू तुमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करील म्हणजे करील, कारण की त्याला माहिती आहे तुमचं जीवन कसं आहे. योबाचं जीवन माहिती आहे तुम्हाला. त्याच्यासारखा, त्याच्या तोडीचा सात्विक सरळ देवाला भेऊन मागणारा अख्ख्या पृथ्वीवर नाही, म्हणून त्याची परीक्षा झाली. पण त्याच्या परीक्षेमध्ये देवाने त्याला सोडलं का? नाही सोडलं. नाही सोडलं. लोकांना वाटतं प्रभूने त्याच्याकडून तोंड फिरवून घेतलं. प्रभूने सोडलंच नाही त्याला, म्हणून त्याच्या जीवनामध्ये देवाने चांगुलपणा केला. मी तुम्हाला सांगतो, साधू सुंदर सिंग नाव ऐकलं आहे ना? किती लोकांनी त्यांची चरित्र वाचलं बरं? साधू सुंदर सिंगाचं चरित्र वाचलं, बरोबर? तर साधू सुंदर सिंग आहे ना, लहान होते बरं का. लहान होते, त्या लहानपणापासूनच ते थोडंसं देववेड होतं, बरोबर? आणि ते ख्रिश्चन शाळेमध्ये शिकण्यासाठी होते. आता ख्रिश्चन शाळेमध्ये शिकत असताना त्यांनी काय केलं, त्यांना सारखी कोण देव कुठला, कोणता खरं, काय काय जाणण्याची प्रवृत्ती होती. आणि त्या व्यक्तीने काय केलं, आपल्या तारुण्यामध्ये काय केलं माहिती आहे? बायबल जाळून टाकलं होतं. काय केलं होतं? बायबल जाळून टाकलं होतं. आमच्यापैकी असं कोणी आहे का? नाही ना? असेल तरी काही हरकत नाही. मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी जाळला असेल देवबाप त्याला लय महान रीतीने उभा करेल, आणि तो ख्रिस्ता करताच त्या ठिकाणी सर्व दुःख सहन करेल. आमेन. असंच हो. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांनी जाळलं, आणि त्याच्या आईला सारखं डोकं लावायचे ते, हे आई सांग ना गं, हे काय करायचं, सांग ना कोणता खरा देव आहे, मला अजून जाणून घ्यायचा आहे ना, मला सांग ना सांग ना. आणि एकदा आई त्यांच्या आईने वैतागली आणि त्यांना घेऊन कुठे गेली माहिती आहे का? एका पंडिताकडे घेऊन गेली. आणि त्या पंडिताने त्यांना भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या. अंक असं, मग हे, मग देव तिथं प्राप्त होतो, मग देव येतो, देव बोलतो, हे सारं सांगितलं. आता कोणाच्या डोक्यामध्ये खटका पडला. आधीच कमी होतं, त्याच्यात त्यांना अजून भर घातली, आणि भर घातल्यामुळं खटका पडला. आता तर म्हणे, आता नाही, देवाने समोर येऊनच बोलावं तर मी मान्य करेन. खटका पडल्यानंतर मग काय आहे ना, खटके पडल्यावर कधी ऐकतो का आम्ही कोणाचं? जवळ सोयीचं आहे, सोयीचं आहे. एकदा का आपला खटका पडला मग आपण कोणाचं ऐकत नाही. असे खूप डायलॉग मी ऐकलेत बरं का, खूप ऐकलेत. आणि
ऐकल्यानंतर मला कळालं खटकेले बेकार असतात. झालं. आता या व्यक्तीने काय केलं, हे नुसतं त्या ठिकाणी म्हणायला लागले की जो खरा परमेश्वर आहे, जो खरा देव आहे, आज रात्री पहाटेपर्यंत त्याने मला येऊन भेटावं. जर तो नाही आला तर मी काय करीन, रेल्वे स्टेशनवर जाईल, रेल्वेच्या रुळावर माझं मुंडकं ठेवील आणि मी आपला प्राण देऊन टाकील. मग त्याचा सर्व दोष देवावर लागेल. बसला मांडी घालून बसल्यानंतर वाट पाहतोय, आताच येईल मगच येईल, कोणीतरी बोलल, कोणीतरी येईल, काय येईल, आमक येईल, सगळं वाट पाहिले. 1 वाजला, कोणीच आलं नाही. 2 वाजले, कोणी आलं नाही. 3 वाजले, कोणी आलं नाही. 4 वाजले. आता बहादर उठणारच होते. ते उठणार म्हणून त्यांनी फक्त असं वर पाहिलं आणि त्यांच्या दारामध्ये एक मोठा प्रकाश चमकताना त्यांनी पाहिलं. आणि त्या प्रकाशामध्ये एक आकृती त्यांना दिसली. ती आकृती प्रभू येशूची होती. प्रेज द लॉर्ड. आणि त्या प्रकाशाच्या आकृतीतून एक आवाज आला, सुंदर, मी प्रभू येशू आहे जो तुझ्या अपराधांसाठी मारला गेला आणि मी तुझ्यावर फार प्रेम करतो. आणि साधू सुंदर सिंगाने आपल्या डोळ्यांनी त्यांना पाहिलं. साधू सुंदर सिंग रात्री त्या पहाटे प्रभू सोबत समोरासमोर बोलले बरं. प्रेज द लॉर्ड. आता मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. साधू सुंदर सिंग काय म्हणाले, जर प्रभू तुम्हाला येऊन भेटला नाही तर मी काय करीन, जीव देईन. तुम्ही आज काय करू नका. बरोबर, तुम्ही असं काय करू नका. बायबल सांगतं तू आपल्या देवाची परीक्षा करू नको. बायबलमध्ये पारण करायला नाही लावलेलं. साधू सुंदर सिंगामध्ये भूक आणि तहान होती. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जो तहानेला आहे तो तृप्त केला जाईल. प्रेज द लॉर्ड. जो तहानेला आहे तो तृप्त केला जाईल. जर तुमच्यामध्ये खरंच देवाला मिळवण्यासाठी, देवाला बघण्याची तहान आहे, तहान आणि भूक आहे, तर मी तुम्हाला सांगतो 100% जर तुमचं जीवन वचनानुसार आहे तर प्रभू तुमच्या समोर उभा राहील. पारख करू नका देवाची. भूक आणि तहान ठेवा देवाला भेटण्याची. परमेश्वर तुम्हाला नक्कीच भेटल्याशिवाय राहणार नाही. पण पारख करू नका, जीव बीव देऊ नका. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू त्यांच्याजवळ बोलला. पहाटे बोलल्यानंतर प्रभू गेला. सकाळ झाली आणि माडीवर होते. खाली मोठमोठ्याने ओरडत आला, भेटला भेटला भेटला. आईकडे आला, बापाकडे आला. आई बाप त्याला म्हणाले, अरे काय भेटलं? म्हणाला, खरा देव मला भेटला. म्हणाला, काय सांगतोस, कोण? तो म्हणे, प्रभू येशू. तेव्हा आपण त्याच्याकडे एवढं रागात पाहिलं. अरे तुला माहितीये का आपण कोण आहे? आपण राजघराण्यातले लोक आहोत. साधू सुंदर सिंगाचा जो वंश होता ना, तो राजे महाराजांचा वंश होता. राजा महाराजांच्या घरातला व्यक्ती. तो म्हणाला, अरे तो गरीबाचा देव आहे, तो आपल्या पात्रतेचा नाहीये. ते म्हणाले, नाही, तो आला सकाळी, तो मला म्हणाला मी राजांचा राजा आहे. प्रेज द लॉर्ड. तर आमच्या जीवनामध्ये राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे, तर आमचा वंश कुठून येतो ते माहिती फरक पडतच नाही. कारण की आम्ही ज्याच्या घराण्यातले आहोत तोच राजघराणा आहे. कोण आहे? ख्रिस्ताचं घराणं. मग त्याचे आई बाप चिडले. ते म्हणाले, निवड कर. आई बाप हवे, येशू पाहिजे. तो म्हणाला, येशूच पाहिजे. हाकलून दिलं घरातून. काय झालं? काही काही विश्वासणारे एकदम, मी तुम्हाला सांगतो काय, मी असे लई विश्वासणारे पाहिलेले आहे ज्यांनी अशी सुरुवात केली, भावनिक झाले. ते भावनेच्या भरामध्ये ऐका नाही. तुमच्यापैकी फार सारे, माझ्या सहित तुमच्या सोबत जेवढे लोक आहे, जेव्हा ते भावनिक झाले, भावनेच्या भरामध्ये त्यांनी असे निर्णय घेतले, अशा काही गोष्टी बोलून गेले, नंतर म्हणाले, नाही नाही ना. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, नवस करून तो न फेडण्यापेक्षा नवस न केलेला बरा. बाळक साहेब, देव माझा साक्षी. मग 1 लाख रुपये देईन चर्चला.
म्हणतो अरे बाबा एवढे नको देऊ, 1000च दे. एवढे नाही नाही ठरवलंय आता. पठ्ठ्याकडे 10 लाख आले. 10 लाख आले बरं का, देवाने दिले. लाख रुपये काय म्हटला होता देवाला? बाळक साहेब एवढं तर काही वाटत नाही माझ्याकडून, पण 4-5 हजार रुपये मी तुम्हाला देतो. मी तुम्हाला सांगतो त्या पठ्ठ्याचं 2 लाखाचं नुकसान झालं एका झटक्यात. अहो सत्य परिस्थिती आहे, मी तुम्हाला उदाहरण देते, खरं सांगतोय, खरी गोष्ट आहे. या व्यक्तीने देवाचा स्वीकार केला आणि याला घरातून हाकलून दिलं, काढून दिलं. आणि काढल्यानंतर एक दिवस काय झालं, असंच सेवा करत असताना साधू सुंदर सिंगाविषयी असं लिहिलेलं आहे का साधू सुंदर सिंगाचा मृत्यू कसा झालाय कोणालाच माहित नाही. ते फार मोठं काय म्हणतात त्याला, सस्पेन्स आहे, तो रहस्य आहे. ते कोणत्याच पुस्तकामध्ये कोणत्याच ठिकाणी त्यांच्या मृत्यूचं त्या ठिकाणी लिहिलेलं नाहीये. मृत्यू झाला म्हणून काय झालं ते माहिती नाहीये, गायब झालेलं आहे का कसं आहे ते देवाला माहिती आहे. आणि एक दिवस ते भेटण्यासाठी आपल्या घरी आले आणि आई वडिलांना भेटावं म्हणून गेले. तर काय केलं वडिलांनी आणि चुलत्यांनी मिळून साऱ्या अंगावरचे कपडे काढले आणि छोट्या कपड्याने सहित त्याला काय केलं, थंडीच्या दिवसामध्ये बाहेर बसवलं झाडाखाली. आणि तुम्हाला माहिती आहे लुधियाना पासून काही 10 किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव आहे. आता तिथं जी पंजाब मध्ये थंडी पडती ना, ती फार भयानक थंडी असते. फार 1-2 डिग्री पर्यंत टेम्परेचर घसरतं बरं का, शून्याच्याही खाली येतं. आणि ते तिथं त्या झाडाखाली थंडीने कुडकुडत, अंगावर एक कपडा नाहीये, फार त्या ठिकाणी कुडकुडत त्या अवस्थेमध्ये बसले होते. आणि पहाटे उठल्यानंतर सकाळ झाल्यानंतर बाप आला आणि बापाने अशी लाथ घातली आणि ते खाली पडले आणि म्हणाले मग कशी राहिली रात्र. आणि साधू सुंदर सिंगांनी कापणाऱ्या ओठांनी आपल्या बापाकडे पाहिलं आणि हसून त्यांना ते म्हणाले, कालची रात्र माझ्या प्रभू येशू सोबत स्वर्गातली पहिली रात्र माझी होती. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. किती अद्भुत गोष्ट आहे. ख्रिस्तासाठी दुःख सहन करणं लोक लाभ समजतात आणि आम्ही नुकसान समजतो. फरक हाच आहे. लाभ तो व्यक्ती समजतो ज्याचं जीवन वचनानुसार आहे, हानी तो समजतो जो देवाच्या वचनानुसार चालत नाही. प्रेज द लॉर्ड. तिबेटला गेल्यानंतर सेवा करत होते. एका शहरामध्ये गेले, त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या लोकांनी एवढं वेदम मारलं, देवाची सुवार्ता सांगतो म्हणून एवढं वेदम मारलं, शेवटी मेला म्हणून टाकून दिलं. आणि मेला म्हणून टाकल्यानंतर एक व्यक्ती तिथून आला. त्या व्यक्तीने त्यांना उचललं, आपल्या खांद्यावर घेतलं आणि एक जंगलामध्ये एक गुहा होती, त्या गुहेमध्ये त्यांना घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्याचा उपचार करायला सुरुवात केली. प्रतिदिवशी अन्न घेऊन त्या व्यक्तीला तो व्यक्ती घेऊन जायचा, त्यांना खाऊ घालायचा आणि खाऊ घालून त्या ठिकाणी तो त्यांची काळजी घ्यायचा. आणि एक दिवस असा आला जेव्हा त्या ठिकाणी ताकद आली, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बळ आलं, तेव्हा ते पुन्हा उठले आणि ते सेवेला निघाले. आणि ज्या गावामध्ये ते गेले, त्या गावामध्ये सेवा करत असताना, देवाचं वचन गाजवत असताना काही लोकांनी पाहिलं आणि ज्या गावामध्ये त्यांना मारलं होतं त्या गावातल्या लोकांना त्यांनी सांगितलं, अरे ऐका, तुम्ही ज्या माणसाला मारलं होतं ना, त्या माणसाला आम्ही त्या गावामध्ये देवाचं वचन सांगताना पाहिलं. आता काय? आणि या लोकांची तळपायची आग मस्तकाला भिडली. अरे तो जगलाच का म्हणे. आज त्याचे तुकडेच करून टाकायचे. आणि हत्यारं वगैरे लाठ्या काट्या घेऊन त्याच रात्री ते निघाले. आणि त्या गुहेच्या जवळ जेव्हा ते आले, त्या गुहेजवळ आल्यानंतर त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर ते पुन्हा माघारे निघून गेले, काहीच नाही केलं त्यांनी. दुसऱ्या दिवशी साधू सुंदर सिंग पुन्हा एकवार देवाचं वचन त्या गावामध्ये गाजवत होते आणि एक टोळी त्या ठिकाणी आली, मोठी टोळी त्या ठिकाणी. लोक आले आणि लोक आल्यानंतर त्या लोकांमधले त्या सर्व लोक त्यांच्या पायाशी पडले आणि त्या पायाशी पडल्यानंतर ते मोठमोठ्याने रडायला लागले आणि म्हणायला लागले का तुम्ही खरे देवाचे माणूस आहात आणि तुमचा देवही खरा आहे. साधू सुंदर सिंगांनी त्यांच्याकडे पाहिलं. ते म्हणाले, मी देवाचा माणूस आहे, मी खरा, माझा देव खरा आहे, तुम्हाला कसं कळालं? ते म्हणाले, आम्ही काल रात्री तुम्हाला मारण्यासाठी आलो. हत्यारं घेऊन आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा तुम्ही ज्या गुहेमध्ये त्या ठिकाणी आहात, ज्या गुहेमध्ये तुम्ही थांबले आहात, त्या गुहेच्या शेजारी जेव्हा समोर आम्ही आलो तेव्हा आम्ही त्या गुहेच्या समोर जेव्हा आम्ही तुम्हाला मारायला येणार तेव्हा आम्ही पाहिलं, आमच्या डोळ्यांनी पाहिलं का एक अग्नी रूपी देवदूत त्या ठिकाणी
तिथून फिरत होता आणि त्याच्या हातामध्ये अग्नीची तलवार होती आणि तो त्या गुहेला चारही बाजूनी त्या ठिकाणी तो रक्षणासाठी पहारा देत होता. यावरून आम्हाला कळालं तुम्ही जिवंत देवाचा माणूस. मी तुम्हाला सांगतो, जर तुमचं जीवन वचनानुसार आहे तर तुमच्या रक्षणाकरता परमेश्वर काय करतो माहितीये का? अग्निरूपी आणि अग्नीची तलवार धारण करणाऱ्या देवदूताला सुद्धा तुमच्या जवळ पाठवतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही घरामध्ये प्रार्थना करता, तुमचं घर उघड्यावर आहे, आजूबाजूला संकट आहे, पण जेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वचनानुसार जीवन जगताना किती संकट आजूबाजूला येऊ द्या, मी तुम्हाला सांगतो तुमच्या पहाऱ्यासाठी देवाने अग्नीचे दूत ठेवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, हेच तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आज पण दूत आहे, अग्निमय तलवारी धारण करून स्वर्गातून देवदूत येता आमची मदत करता. मी तुम्हाला सांगतो, बायबलमध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा एलियाने कर्मेल त्या ठिकाणी पर्वतावर जाऊन त्या कर्मेलच्या डोंगरावर जाऊन जेव्हा बालाचे 450 संदेष्टे मारून टाकले, तेव्हा इन्सिडेंट असा घडला होता की एक दिवस बायबल आम्हाला सांगतं एलियाने चॅलेंज केलं. काय केलं? बघू म्हणे कोण आहे, कोणाचा खरा देव आहे. काय केलं? चॅलेंज केलं त्याने. काय? खरा देव कोणाचा आहे बघू आपण. आले बाल दैवतांचे 450 संदेष्टे आले, अश्चर्य मूर्तीची उपासना करणारे, आणि एकटा बाजूला त्याचं बलिदान खरं आहे ना म्हणे. स्वर्गातून अग्नीने येऊन त्यांना काय करायचं? भस्म करायचं. आता चॅलेंज केलं, आता सांगितलं बलिदान करा, आणि लागले ना बाल दैवतांचे, लागले पार सकाळपासून लागले, ये अग्नीने ये, त्याला भस्म कर, बलिदानावर ये, देवा अमक कर. नाचायला लागले, ओरडायला लागले, गायला लागले, इन्स्ट्रुमेंट वाजवायला लागले. आणि इकडून पाहतोय झोपला असं, उठवा उठवा त्याला, उठवा उठवा. मजा घेतोय ना ते. आणि चालू त्यांचं एकदम ओरडले आरडले. शेवटी एवढं ते झाले ते स्वतःला इजा करायला लागले, पण तरी उत्तर आलं नाही. स्वर्गातून अग्नी काय आली? बिलकुल नाही आली. मग काय झालं? एलियाची वेळ आली. एलियाने प्रार्थना केली, हे देवा, सर्व काही तुझ्यापासून, तुझ्या आज्ञेप्रमाणेच मी केलेलं आहे. स्वर्गातून अग्नी आली, बलिदानाला त्या ठिकाणी भस्म केलं. सगळ्या लोकांना कळालं का एलियाचा देव खरा आहे. आणि एलियाने काय केलं? बाल दैवतांचे किती ज्या आश्चर्य मूर्ती ज्यांनी उत्तर दिले नाही त्याचे 450 संदेष्टे त्यांनी काय केलं? तलवारीने वध केला. आता तेव्हा जो राजा होता त्याचं नाव होतं अहाब, आणि अहाबा राजाच्या बायकोचं नाव काय होतं? इजबेल. इजबेलीने पाहिलं, इजबेलीला लय राग आला. इजबेल म्हणाली, एलिया तुला मी मारून टाकीन, तुला सोडणार. जेव्हा धमकी दिली तर एलिया घाबरला, पण त्याआधी झालं काय माहितीये का? 3.5 वर्ष पृथ्वीवर दुष्काळ पडला होता. दुष्काळ पडला होता का नाही? बरोबर का नाही? दुष्काळ पडला होता. आणि करीत ओळानजीक त्या ठिकाणी देवाने त्याला बोलवलं का बाबा तू इथं थांब, मी कावळ्याला पाठवील, कावळा तुझ्यासाठी काय घेऊन येईल? मटणाचा तुकडा आणि भाकर घेऊन येईल. प्रेज द लॉर्ड. काय करायचा? कावळा रोज यायचा, मस्त पैकी मटणाचा तुकडा आणि भाकर घेऊन यायचा. चांगलं एकदम भारी खाल्लं त्यांनी. मी तुम्हाला सांगतो दुष्काळामध्ये तुम्ही चांगलंच खाल. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू काय, मी तुम्हाला सांगतो या दिवसांमध्ये दुष्काळ कोणता पडेल माहितीये का? अन्न पाण्याचा नाही बरं का, देवाची वचनं ऐकण्यासंबंधात दुष्काळ आहे. सत्य परिस्थिती सांगतो, आमोस मध्ये लिहिलेला आहे, प्रभू परमेश्वर असं म्हणतो, शेवटल्या काळी दुष्काळ पडेल. कोणता? अन्नाचा नव्हे, पाण्याचा नव्हे, तर देवाची वचनं ऐकण्यासंबंधाचा दुष्काळ या दिवसांमध्ये पडणार आहे. आणि तो पडलेलाच आहे. आज वचनं तर बाजूलाच राहिले, भलतं चालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल आम्हाला सांगतं याने त्या ठिकाणी चॅलेंज केलं. चॅलेंज केल्यानंतर 450 संदेष्टे मारले. इजबेल राणी भडकली. ती म्हणाली, एलिया मी तुम्हाला मारून टाकील, तुला मी मारूनच टाकणार आहे. आणि एलियाने जेव्हा हे ऐकलं तेव्हा एलिया घाबरला. एलियाचं मन जे आहे ते कच्च झालं. आणि तो देवाला म्हणायला लागला, हे देवा माझा अंत कर, देवा मला मारून टाक, देवा मला मारून टाक. आणि जेव्हा तो असं म्हणाला आणि तो रतामाच्या झाडाखाली जेव्हा तो बसला असता, तो तिथं निजला, तो झोपला. झोपल्यानंतर एक दूत आला आणि त्याच्या खांद्यावर त्याने त्याला उठ
त्याला जाग केलं आणि त्याला म्हणाला, उठ, ही भाकर खा. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. जेव्हा एलियाचा विश्वासाचा स्तर जेव्हा उंच होता, एलियाच्या विश्वासाचा स्तर जेव्हा उंच होता, तेव्हा देवाने त्याच्या मदतीसाठी निसर्गाचा वापर केला. कावळे आले त्याच्या मदतीसाठी. त्याला त्या ठिकाणी मटण आणि भाकरीचे तुकडे त्याला घेऊन त्या ठिकाणी द्यायचे. आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हा एलियाचा विश्वास त्या ठिकाणी उंच लेवलला होता, या ठिकाणी होता, तेव्हा परमेश्वराने त्याच्या मदतीसाठी निसर्गाचा वापर केला. परंतु जेव्हा त्याने 450 संदेश मारले आणि त्या ठिकाणी इस्रायलीने धमकी दिली, तुला मी मारून टाकीन, जेव्हा त्याचा विश्वास त्या ठिकाणी कच्चा झाला आणि त्याच्या विश्वासाचा स्तर इथं आला, तेव्हा त्याच्या मदतीसाठी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक म्हणतात तो दूत त्या ठिकाणी दूत होता, तो येशू नव्हता. मी तुम्हाला सांगू इच्छितो, हिब्रू भाषेमध्ये जो शब्द या दूतासाठी वापरला गेलेला आहे, तोच शब्द जुन्या करारामध्ये येशूसाठी सुद्धा वापरला गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा त्याचा विश्वासाचा स्तर इथे होता, तेव्हा परमेश्वराने त्याच्या मदतीसाठी निसर्गाचा वापर केला. पण जेव्हा त्याचा विश्वासाचा स्तर खाली होता, तेव्हा स्वतः प्रभू आला आणि प्रभू त्याच्याकडे येऊन म्हणतो, आता मी तुझ्यासाठी आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या बिकट परिस्थितीमध्ये, कशीही परिस्थिती असू द्या, तुम्ही तुटलेले आहात, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही निराश आहात, तुमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभू तुमच्या बरोबर येऊन उभा राहतो. आमेन. तुम्ही एकटे नाहीये. तुमच्या प्रत्येक हालचालींवर स्वर्गाचं लक्ष आहे. तेथून तुमच्या जीवनावर नियंत्रण केलं जातं. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, प्रभू तुटलेल्या लोकांच्या जवळ असतो. तो म्हणतो, मी भग्न आणि अनुतप्त हृदय कधी तुच्छ मानत नाही. तो परमेश्वर नेहमी त्या लोकांच्या जवळ असतो जे आपल्या जीवनामध्ये तुटलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, देवदूत तुमच्या संरक्षणासाठी आहे. देवदूत तुमचे मार्ग तयार करण्याकरता आहे. ते तुम्हाला विजयी करतील. जर तुमचं जीवन वचनासारखं आहे, तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रत्येक गोष्टींमध्ये स्वर्ग हस्तक्षेप केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. बायबल सांगतं, जेव्हा फलिस्ती त्यांच्यावर चालून आले, तेव्हा देवाने प्रचंड गर्जना केली. आणि जेव्हा प्रचंड गर्जना केली, हे जाणा की त्या युद्धामध्ये सुद्धा परमेश्वर सहभागी होता. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, दाविदाने गल्ल्याथाला मारलं. आणि जेव्हा त्याने गल्ल्याथाला मारलं, यामुळे नाही मारलं की त्याने त्या ठिकाणी गोपनीमध्ये दगड घेतला आणि पटकन फेकून आणला आणि लगेच त्या दगडाला दगड लागला आणि गल्ल्यात जागेवर मेला, असं झालं का? नाही. दाविदाच्या युद्धामध्ये परमेश्वर सहभागी होता. प्रेज द लॉर्ड. म्हणा, दाविदाच्या युद्धामध्ये परमेश्वर सहभागी होता. तोच परमेश्वर आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये सहभागी आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. जर सहभागी नसताना दावीद कधीच युद्ध जिंकला नसता. पण त्याच्या युद्धामध्ये देवाचा हस्तक्षेप होता. मी तुम्हाला सांगतो, म्हणून दाविदाने एवढा मोठा धिप्पाड, लहानपणापासून कसलेला योद्धा जो गल्ल्यात होता, त्याला मारून टाकलं. एका देवाचे सेवक म्हणाले, गोफन आणि दगड दाविदाचा होता, परंतु निशाणा देवाचा होता. प्रेज द लॉर्ड. अटकल का तीर माहित आहे का तुम्हाला? अटकल का तीर. अटकल का तीर म्हणजे सहजपणे सोडणारा बाण. असाच मनात आला म्हणून सोडून दिला. ज्याचं जीवन वचनानुसार आहे ना, त्याला हे बाण फार लागतात बरं. जे घरातून प्रार्थना करून निघत नाही, त्यांना चांगले ठेचा लागतात, ते धाडकन पडतात, त्यांनाच काहीतरी लागतं. याला म्हणतात अटकल का तीर. असंच मध्येच असंच म्हणून बाण सोडून दिला आणि धाडकन आपटले. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो काय, देवाच्या वचनांप्रमाणे चालण्याचा निर्धार करा. जर तुम्ही प्रभूमध्ये खरे आहात, तर प्रभू तुमच्या सर्व संकटांना मुळापासून काढून टाकील.
तो तुमच्या सर्व गरजा आपल्या संपत्तीनुसार ख्रिस्त येशूच्या ठाई आपल्या स्वर्गीय भांडारातून तो पूर्ण करील, जर तुमचं जीवन वचनानुसार आहे. तुमची मदत वरतून आल्याशिवाय राहणार नाही. आमेन. खूप लोक गोंधळामध्ये अडकलेले आहे. खूप लोक गोंधळामध्ये अडकलेले आहे. पारिवारिक समस्येमध्ये अडकलेले आहे. पती पत्नीच्या भांडणामध्ये अडकलेले आहे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे लेकरं आज्ञाधारक नाहीये. त्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी शांती नाहीये. त्यांच्या कामांवर लोक त्यांना चांगलं पाहत नाही. प्रत्येक साऱ्या गोष्टींमध्ये ते अडकलेले आहे. त्यांच्यावर कितीतरी मोठं कर्ज आहे. कोर्टामध्ये त्यांच्या केस चालू आहे. अशा प्रत्येक गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आहे. परंतु आज जर तुमचं जीवन तुम्ही देवाच्या वचनानुसार करण्याचा निश्चय कराल तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रत्येक गोष्टींमध्ये स्वर्गाचा हस्तक्षेप राहिल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी आज सांगतो, तुम्ही ठरवा आज नंतर मी वचनानुसार माझं जीवन जगेल. आजच प्रभू तुमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात करतो. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्याच्या जीवनामध्ये प्रभू हस्तक्षेप करतो, कितीही जग उलट पालट पडू द्या, त्याचे काम होण्यापासून त्याला कोणी थांबवू नाही शकत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने पाहिलं, जेव्हा त्याच्यापेक्षा मोठा या जगामध्ये कोणी नाहीये. काय केलं देवाने? पाहिलं त्याच्यापेक्षा मोठा कोणी नाहीये, तेव्हा त्याने स्वतःची शपथ वाहिली. त्याने आपल्या जीविताची शपथ वाहिली आणि तो म्हणाला, प्रत्येक गुडघा माझ्या समोर टेकला जाईल, प्रत्येक जीभ आपल्या मुखाने स्वीकार करेल की येशू हा प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. जर तो प्रभू आपल्या मुखाने आपणाविषयी साक्ष देतो, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, मोशेला जेव्हा त्याने पाठ दाखवली तेव्हा तो त्या ठिकाणी म्हणाला, त्याने स्वतःचं गौरव स्वतःच्या मुखाने केलं. तो म्हणतो, मी परमेश्वर, मी परमेश्वर, हजारो हजारो पिढ्यांवर दया करणारा, मंद क्रोध, दया संपन्न, विलंबाने क्रोध करणारा, पराक्रमी, गौरवी. त्याने स्वतःचं प्रशंसा स्वतःच्या मुखाने केली. प्रेज द लॉर्ड. आम्ही त्याचे लेकरं आहोत. आम्ही त्याची प्रशंसा करणं गरजेचं आहे. त्याची उपासना करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, ते गीत फार सुंदर आहे. मिळो वा ना मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. प्रेज द लॉर्ड. अरे काही मिळालं अथवा न मिळालं तरी आमच्या जीवनामध्ये आमचा आधार प्रभू असला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, प्रभू सगळ्या गोष्टी द्यायला तयार आहे. तो मेहनत करणाऱ्या लोकांना प्रतिफळ देतो, जे त्या ठिकाणी किती थकून भागून येतात आणि आपला वेळ देवाला देता म्हणजे देता. ते म्हणतात, जर तुम्ही निश्चय केलेला आहे की मी किती थकून भागून आलो, एक गाणं तर देवासाठी गाईल, एक अध्याय जर मी वाचणार तर वाचणारच, मी 20 मिनिटं त्या ठिकाणी प्रार्थना करील तर करीलच. जर तुम्ही ठरवलेलं आहे, तुम्हाला सांगतो यामध्ये टिकून राहा. आपल्या जीवनामध्ये देवासोबत गांभीर्याने चाला. जर तुम्ही गांभीर्याने देवाबरोबर चालाल तर येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वर तुमच्या द्वारे अनेकांना आशीर्वादित केल्याशिवाय राहणार. आमेन. म्हणून आपलं जीवन या दिवसांमध्ये वचनांप्रमाणे घालवण्याकरिता देवबाप करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.